मी पहिल्यांदाच केलेला एपिसोड कॅन्सल केला तो सारस्वत बँकेच्या सांगण्यावर. पण तुम्ही दुसऱ्यांदा बोलवलं म्हणजे तुमच्यामध्ये अपार धैर्य असल्याचं हे लक्षण आहे. भारताचा खरा धर्म हा बौद्ध धर्म आहे. हिंदू असा कोणता धर्मच नाही. तर ब्राह्मण हे मांसाहारी होते. यज्ञामध्ये पण मांसाहार होता. तो कुठच्याही वेदामध्ये पुराणामध्ये मांसाहार हा नाहीये. ब्राह्मणांना खायचं नाही असं कुठे नाही. उलट भगवान बुद्धांनी भगवा हा शब्द हा बुद्धांचा आहे. भगवान भगवा म्हणजे बुद्धांचं दुसरं नाव आहे. सुनीता विल्यम्सना 300 दिवसांना अवकाशात खाली आणू शकतं उलट. आपण कबरीतनं करतोय औरंगजेबाला 300 वर्षांनी. तर दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना जे विमान आलं तेच तुकारामांना आलं. एवढं लक्षात घेतो. आता राम, कृष्ण, त्यांचे जन्म, हनुमान ही सगळी पुराणातल्या कथा आहेत. ही पुराण आहेत आपली. वेद नाही आहेत हे. वेदांमध्ये मूर्तीपूजेचा उल्लेखच नाही. वेदांमध्ये देव नाहीये. तुला माहिती आहे आपल्याला राम कधी मिळाला? जेव्हा रवी वर्माने एक मॉडेल बसवून काढला तेव्हा. भवानी तलवार दिली. आपण लहानपणी जाणलं. मला कित्येक वर्ष वाटायचं की महाराज भवानी तलवार वापरायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या कुठच्याही माणसाने त्यांचं मंदिर बांधायला दिलं नाही पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुल्यांचं राजर्षी शाहू मंदिर नाही बांधलं पाहिजे. कारण ते आपल्यासारखे माणूस होते तरी सुद्धा ते महान होते आणि ते आपल्यातून जाऊन महान झाले हे प्रत्येक बहुजनाला कळलं पाहिजे. नमस्कार, मी रोहन नारवलकर. इसाबनीती चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आम्हाला पहिल्या एपिसोड पासून ते साधारणपणे आमचे 50-60 एपिसोड झाले. या सर्व म्हणजे एवढ्या एपिसोड्स मध्ये एक असं व्यक्तिमत्व जे परत परत यावं आणि परत परत त्यांनी आम्हाला काहीतरी सांगावं असे एवढे कमेंट्स आलेत. ते व्यक्तिमत्व म्हणजे तुमचे आमचे आवडते सर्वांचे पत्रकार राजू परोळेकर सर. तर आज आपल्या भेटीला पुन्हा एकदा राजू परोळेकर सर आलेत आणि एक वेगळाच विषय घेऊन आलेत. तो विषय कोणता आहे आणि आज ते काय सांगणार आहेत याबद्दल मला आणि सर्वांनाच उत्सुकता आहे. तर सुरुवातीलाच राजू परोळेकर सरांचं आपण स्वागत करूया. नमस्कार राजूजी. नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा माझी माणसं मध्ये इसाबनीतीच्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. खूप खूप मी आभारी आहे. जनरली मला पुन्हा बोलवतात असं होत नाही. कित्येकदा मी पहिल्यांदाच केलेला एपिसोड कॅन्सल केला तो सारस्वत बँकेच्या सांगण्यावर. पण तुम्ही दुसऱ्यांदा बोलवलं म्हणजे तुमच्यामध्ये अपार धैर्य असल्याचं हे लक्षण आहे. मुळात जेव्हा सारस्वत बँकेचा एपिसोड कॅन्सल झाला तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की तेव्हाच आम्हाला कमेंट आले की तो पूर्ण एपिसोड जसाच तसा करा. म्हटलं तसाच तसा नको करूया, आपण काहीतरी वेगळं करूया जेणेकरून. तो 2.25 तासाचा एपिसोड होता आणि तो खरोखरच सांगतो मी की तो जर दाखवला गेला असता तर लोकांना खूप मजा आली असती. काही लोकांना नसतीच आली मजा, पण त्या लोकांना मजा येऊ नये म्हणूनच तर मी बोलतो. पण मला आतापर्यंत एवढं माहित होतं की बँका माणसांच्या पैसे काढण्याच्या याच्यावर चार्ज लावतात किंवा पैसे क्रेडिट कार्ड साठी वरती चार्ज लावतात किंवा कर्ज दिलं असेल तर घरी माणसं पाठवतात, पण केलेले एपिसोड गायब करतात हे मला पहिल्यांदाच कळलं. त्यामुळे मी सारस्वत बँकेचा खूपच आभारी आहे. मजा आली आहे मला खूप. म्हणजे सुरुवातीलाच पहिल्यांदा एक छोटस गिफ्ट. थँक्यू. आंबे कोकणातले. वा, थँक्यू. एक छोटस गिफ्ट तुमच्यासाठी. थँक्यू. तर मुळात आम्हाला कुठला विषय घ्यावा याच्याबद्दल खूप साऱ्या कमेंट मध्ये आल्या की राजू सरांना तुम्ही ही गोष्ट विचारा, ही विचारा, ही विचारा. तर आम्ही काही गोष्टी सॉर्ट आउट केल्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप दिवस आम्ही पाहतो आहोत की भाजपचं सरकार आहे आणि हिंदुत्व, मग त्यांच्या विरोधात प्रखर तुमची भूमिका, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही बघत आलो. पण मुळात धर्म म्हणजे काय आणि धर्माची व्याख्या काय हे पहिल्यांदा जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. पहिली गोष्ट म्हणजे धर्माचे प्रकार आहेत. बेसिकली धर्म म्हणजे युअर नेचर, म्हणजे मनुष्य धर्म हा आपण जन्माला. कारण जर आपला रक्तगट कुठच्याही मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी कोणाशी जुळू शकतो तर याचा अर्थ आपण मनुष्य म्हणून एकच आहोत ना. म्हणजे आपला ईश्वर जर असेल, नसेल तर आपला प्रश्नच नाही, पण असेल तर तो सगळ्यांचा एकच असणार जर असेल तर. त्यामुळे धर्म म्हणजे पहिला म्हणजे मनुष्य धर्म, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट नेचर, म्हणजे की नेचर ऑफ वर्क किंवा तुमचा स्वभाव या प्रकारचा. म्हणजे आता की डॉक्टरचा धर्म म्हणजे काय? डॉक्टरचा धर्म म्हणजे पेशंटचा जीव वाचवणे. हिंदुत्ववाद्यांचा धर्म काय? तर मशिदीच्या समोर जय श्रीराम म्हणून नाचणे. तर या प्रकारचं जे आपला धर्म आहे तो प्रत्येक जण निभावत असतो, त्याला धर्म म्हणतात. आता मुद्दा असा आहे की जे अब्राहमिक रिलिजन आहेत, अब्राहमिक रिलिजन म्हणजे जुडाइझम म्हणजे यहुदी, त्याच्यानंतर ख्रिश्चनिटी आणि शेवटचा अब्राहमिक रिलिजन म्हणजे इस्लाम. यांना एक प्रॉफिट आहे, एक पुस्तक आहे आणि त्यांच्या कोड ऑफ कंडक्ट आहे धर्मासंदर्भात. आणि आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये जे लोक राहतात त्यांच्या आता अब्राहमिक रिलिजन ज्यांचं आहे त्यांच्याबद्दल त्यांना रिलिजन आहे, पण अब्राहमिक रिलिजन ज्यांचा नाही आहे त्यांच्यासाठी मी हे पुन्हा पुन्हा सांगतो की हिंदू असा धर्म नाही. हिंद हा प्रांत आहे, त्याच्यात राहणारे सर्व हिंदू, म्हणून हिंदू असं एक म्हटलं जातं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, धर्म जर कोणता असेल तर तो ब्राह्मण धर्म आहे. त्यामुळे ब्राह्मणांना धर्म आहे, ब्राह्मण धर्म. बाकीच्या लोकांना जाती आहेत फक्त. त्याला सब गोळा करून एक ताकद निर्माण करण्याकरता राजकीय शक्तींनी आणि काही बाह्य राजकीय शक्तींनी त्याला धर्म बनवला, हिंदू, सनातन धर्म. सनातन असा काही धर्म नाही. आणि सनातन धर्म जर तू म्हणायचं आलं तर त्याच्यात शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांचं स्थान काय? काही नाही. खरा सनातन, भारताचा खरा सनातन धर्म म्हणजे एन्शंट रिलिजन असं जर तू म्हणायला गेला तर बौद्ध धर्म आहे. भारताचा खरा धर्म हा बौद्ध धर्म आहे. हिंदू असा कोणता धर्मच नाही. दोन धर्म आहेत इथे, एक ब्राह्मण धर्म आहे, दुसरा बौद्ध धर्म आहे भारतात. आता इथे निर्माण झालेले जे धर्म आहेत त्याचं सिखिझम आहे म्हणजे शीख लोक, नंतर जैन धर्म आहे. तर हा हिंदू धर्माचाच भाग आहे असं आगाऊपणे काही लोक बोलतात. तसं नाहीये. कारण ब्राह्मणांनी बौद्ध धर्मांच्या स्तूपांची आणि त्यांच्या संन्यासांचे जीव आणि वित्त आणि वास्तू स्तूप ही नष्ट केलेली आहे धर्माविरुद्ध असल्यामुळे, ब्राह्मण धर्माविरुद्ध असल्यामुळे. ते जैनांच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आणि मग काय आलं की नष्ट करूनही होत नाही म्हणून काही गोष्टी उचलल्या. उदाहरणार्थ ब्राह्मण हे मांसाहारी होते, यज्ञामध्ये पण मांसाहार होता. तो कुठच्याही वेदामध्ये पुराणामध्ये मांसाहार हा नाही, ब्राह्मणांना खायचं नाही असं कुठे नाही. उलट मधुपर्क नावाचं एक छान प्रकारचं व्यंजन आहे जे बनवलं जायचं. पण मुद्दा हा आहे म्हणजे ब्राह्मणात म्हणजे गायी पण खायचे, म्हणजे बैल खायचे, गोवंश खाल्ला जायचा ब्राह्मणांकडे. आणि यावर इरावती कर्व्यांचं आमची संस्कृती नावाचं पुस्तक आहे. म्हणजे केवळ परुळेकरच नाही तर कर्व्यांचं पण तेच मत आहे. तर ते आणि गंमत म्हणजे पुणा म्युन्सिपाल्टीला बीजेपी असून सुद्धा त्यांना माहित नाही की कोण काय लिहितं. त्यांना पुस्तकं त्या फ्लायओव्हरच्या खालच्या खांबावर रंगवायची होती. त्यात इरावती कर्व्यांचं आमची संस्कृती पण रंगवलेलं आहे, तू जाऊन बघू शकतो. त्यांना माहित नाही त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते. पुस्तकं न वाचत असल्याचा भाजपचे आणि संघाचे लोक ह्याचा इतका फायदा चांगला दिसला मला की वा वा. तर मुद्दा असा की त्यामुळे काय झालं की जैन धर्मातलं जे अहिंसा आणि शाकाहार वगैरे जे आहे ते ब्राह्मणांनी उचललं. कारण त्या धर्मावर त्यांना केवळ मारून मात करता येत नाही, त्यांची स्तूप त्यांची मंदिरं पाडून आपल्याला मात करता येत नाही. म्हणून बाकी ज्या जाती आहेत म्हणजे आता जे बहुजन म्हणतो आपण, ओबीसी किंवा मराठा, त्यांना कुणबी म्हणतात. मराठा असा काही जात नाही. मराठा पण पुन्हा प्रदेशवाचक शब्द आहे. म्हणजे मराठे पानिपतावर लढले, त्यात ब्राह्मणांपासून अतिशूद्रांपर्यंत सगळे होते. लक्षात घे की मराठेशाही बुडली असं आपण म्हणतो, तर ते ब्राह्मणांचं होतं म्हणजे खरं तर, पण मराठेच म्हणतो आपण. मराठा ही जात ही नंतर 1900 म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा लोकसंख्या म्हणजे जे आता बीजेपी सध्या करत नाही, जे लोकसंख्येची गणना म्हणजे लोकसंख्या दर 10 वर्षांनी आपण जी गणना केली ती करणंच बंद केलं. कारण स्टॅटिस्टिक्सचं वाकडं आहे ना. कारण संख्या आली की त्यांना प्रश्न उभे राहतात. कारण जीडीपीला भागावं लागतं त्या संख्येने आणि मग पर कॅपिटा इन्कम कळतं आणि मग कळतं की गरीब होत चाललोय आपण ते मोदींच्या राज्यात. एनिवे, तर मुद्दा हा आहे की बाकी सगळ्या जाती आहेत आणि कोणत्याही जातीला ब्राह्मणाहून अधिक अधिकार नाही. ब्राह्मण हा धर्म असल्यामुळे त्यांना सर्व अधिकार आहे. ब्रह्महत्या म्हणजे पाप आहे. ब्राह्मण कितीही वाईट असला तरी त्याला सर्व अधिकार आहे, त्याला सगळ्यांनी वंद्य मानला पाहिजे. हे स्वच्छ लिहिलेलं आहे. ब्राह्मणांमध्ये पण इतर पोटजाती आहेत, त्यात भेद आहेत, पण मूलतः ब्राह्मण ज्याला
खरखुरं जानवं घालण्याचा, आता हल्ली कोणी सिनेमात घालतं, पण खरखुरं जानवं घालण्याचा अधिकार आहे. आणि वेदोक्त मंत्र ज्याच्यासाठी म्हटले जातात. आता कालच बघितलं, महाराष्ट्रातले एक माजी खासदार भाजपचेच होते, त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही गाभाऱ्यात मंदिराच्या, आणि त्यांनी सोहळं नेसलं नाही आणि त्यांची जात पाहता त्यांना बाहेर उभं केलं. यातच तुला लक्षात येईल की ब्राह्मण धर्म हा अंतिम धर्म आहे. त्यांना जानवं घालून, सोहळं घालून जेव्हा तुम्ही ब्राह्मण म्हणून येता तेव्हाच त्या गाभाऱ्यापर्यंत, जे राष्ट्रपतींना सुद्धा भाजप शासित राज्यांमध्ये गाभाऱ्याच्या गर्भगृहाच्या बाहेर बसावं लागतं. आता तुला गंमत सांगतो की फक्त जात आहे, बाकी धर्म नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वडार लोक हे दगडी मंदिरं निर्माण करतात, पण मंदिर बनलं आणि प्राणप्रतिष्ठा झाली की वडारांना त्या गर्भगृहात जाता येत नाही. त्यामुळे, आणि आता जो परभणीमध्ये ज्या पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावला, जो लॉचा स्टुडंट होता सोमनाथ सूर्यवंशी, तो वडार होता. त्याच्या आईशी बोलून बघा तुम्ही, म्हणजे किती एनलायटन आई आहे ते तुम्हाला कळेल. पण ती किती एनलायटन असली तरी तिला दलित आणि शूद्र, अतिशूद्र म्हणून त्यांना पोलीस यंत्रणा मनुस्मृती खाली आली. ही पोलीस यंत्रणा ब्राह्मणवादाच्या अंमलाखाली एकदा आला. RSS हे ब्राह्मणवादी आहे, त्यामुळे ब्राह्मणवादाच्या अंमलाखाली आलं की ब्राह्मण धर्म हेच काहीतरी हिंदुत्व आहे किंवा सनातन धर्म आहे असं बहुजनांना सांगण्यात येतं, कारण बहुजनांची मसल पॉवर त्यांना हवी असते म्हणून सांगण्यात. अन्यथा ते गावकुसा बाहेरच आहेत. ब्राह्मण धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म आणि जैन धर्म हे 4 धर्म भारतात मूलतः आहेत. इस्लाम हा बाहेरून आलेला आहे, तो अब्राह्मनिक रिलिजन आहे. ख्रिश्चॅनिटी हा बाहेरून आलेला आहे, तो पण अब्राह्मनिक रिलिजन आहे. आणि काही जे ज्यूज आले, म्हणजे आपले ज्यूज, इव्हन आपले महान लेखक मराठीतले भाऊपाध्ये, त्यांच्या पत्नी शोषणा ज्या होत्या त्या ज्यू होत्या. तर ज्यू जे आले ते पण अब्राह्मनिक रिलिजनचा भाग आहे. त्यामुळे ज्यू म्हणजे इस्रायल बद्दल जे ओसंडून प्रेम जे भाजपचं आणि RSS जे वाहतं, तर त्यांच्यामध्ये गोमांस हे खायला अत्यंत महत्वाचं मानलं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला म्हणजे त्या बिगर अब्राह्मनिक, बिगर यहुदी असे जे ब्राह्मण वगैरे आहेत त्यांना काफरच मानलं जातं. त्यामुळे त्यांनी उगाच आपण लगट करायला जाण्याचा प्रयत्न करू नये. जे लिहिलेलं आहे तो धर्म हा असा आहे, माणसाचा धर्म मनुष्य धर्म आहे. त्यामुळे जो ईश्वर आहे किंवा नाही या वादात पडत नाही. म्हणजे सर्वात सायंटिफिक धर्म माझ्या दृष्टीने, माझं मत आहे, कोणी मानावा न मानावा याबद्दल माझं काही मत नाही, बौद्ध धर्म आहे. कारण बुद्ध असं म्हणतात की ईश्वर आहे का ईश्वर नाही हा मानवाचा प्रश्नच नाही, अस्तित्वगत प्रश्न नाही असं ते म्हणतात. आणि अस्तित्वगत म्हणजे तू जन्माला आल्यावर जर तुला एखाद्या खोलीमध्ये वाढवला आणि तिथे ईश्वर किंवा ईश्वराबद्दल काहीच बोललं नाही, तर वयाच्या 25व्या वर्षी जर तुला रस्त्यावर सोडला तर अचानक तुला जे काही दिसायला लागेल आणि लोक देवाबद्दल बोलतील, देवावरनं दंगली करतील, तर तुला आश्चर्य वाटेल की हे काय नवीन संस्था निर्माण झाली. कारण तुला अस्तित्वाबरोबर भीती, जशी प्रेम, लैंगिक भावना, खाण्याची इच्छा हे जरा निर्माण होतं, तसं देववीव काही निर्माण नसतो तुझ्या मनात झालेला. त्यामुळे बुद्ध म्हणाले अस्तित्वगत नसलेल्या गोष्टी या मानवाने त्यात पडण्याचा प्रयत्न करून, त्यामुळे अखेरपर्यंत भगवान बुद्धांनी, भगवा हा शब्द हा बुद्धांचा आहे. भगवान, भगवा म्हणजे बुद्धांचं दुसरं नाव आहे. भगवा हा रंगन जो आता हे नाचतात ना घेऊन, म्हणजे मशिदीसमोर, तो भगवा म्हणजे तुम्हाला सांगतो कुठेही वाचा बुद्ध यांच्यामध्ये त्रिपिटिकामध्ये वगैरे की बुद्धांना भगवा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बौद्ध हा धर्म खरा सनातन धर्म आहे. बाकी ब्राह्मण धर्म हा सनातन धर्म म्हणू शकता तुम्ही. बाकी जे नाचतायत जे हिंदू म्हणून, ते ब्राह्मणांना धर्म मिळाला म्हणून नाचतायत, अदरवाईज त्यांचा काहीच रोल नाहीये. उगाच ते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत. याला बहुजनांनी ताबडतोब स्वतःला आवर घातला पाहिजे, नाहीतर बहुजनांची मुलं मशिदी समोर नाचतात आणि शहीद आफ्रिदी बरोबर मॅच बघत बसलेला जय शहा तुम्हाला रोज दिसतो. खरंय, पण या आधुनिक जगामध्ये ही जी जीवनशैली आहे किंवा परंपरा याची खरंच गरज आहे का, असं तुम्हाला वाटतं? आता ह्याचं साधं उदाहरण आहे, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये नॉर्वे आहे, फिनलंड आहे, स्वीडन आहे, यातल्या बऱ्याचशा देशांमध्ये ख्रिश्चनिटी जो त्यांचा मूळ धर्म आहे तो धर्म जवळपास लोक मानतच नाहीत, म्हणजे एथिस्ट झालेले आहेत. त्यामुळे चर्चेस जी आहेत ती म्युझियम बनलेली आहे या देशांमध्ये. हॅपीनेस इंडेक्स म्हणजे सुखांकामध्ये हे वरच्या अव्वल दर्जाला 1 ते 4 मध्ये, 1 ते 5 मध्ये येतात बघ कायम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे जेल आता जवळपास बंद केलेली आहे. धर्म आणि जेल यांचा जवळचा संबंध आहे, कारण माणूस धर्मात गेला की जेलमध्ये जातोच. हे प्रयोग बघ ना, म्हणजे इथे या देशामध्ये बघ तू, नॉर्वे वगैरे मध्ये तर जेल जी तू जर आता युट्यूबवर काढून बघशील
तर त्या जेलमध्ये जाण्याची प्रत्येक भारतीयाला इच्छा होईल. त्यात स्विमिंग पूल आहे, लॉन टेनिस खेळायला आहे, तुम्ही फॅमिलीला घेऊन राहू शकता, उत्तम दर्जाचं अन्न मिळतं, तरी ती बंद करायला लागतात कारण गुन्हेच होत नाहीये. लोक आस्तिक नास्तिकच्या पलीकडे गेलेत. आता या प्रकारचं जेवढा तुम्ही सुबत्ता होते, जेवढा विकास होतो तुमचा, म्हणजे भौतिक विकास होतो, तेवढे तुम्ही ते धर्मापासून दूर जाता आणि तुम्हाला विज्ञान म्हणजे ज्यासाठी नेहरूंनी आपला जीव तोडला आयुष्यभर, की सायंटिफिक टेम्परामेंट, सायंटिफिक टेम्परामेंट, सायंटिफिक टेम्परामेंट, ही सायंटिफिक टेम्परामेंट आली की देव आहे का नाही याच्यात भानगडीत तुम्ही सुनीता विल्यम्सना 300 दिवसांना अवकाशात खाली आणू शकता. उलट आपण कबरीतनं करतोय औरंगजेबाला 300 वर्षांनी. याचं कारण आपण धर्म पाळतो आणि त्याला असं मानतो की हा धर्म आहे, तो धर्म, असा काही नाही धर्म. जेवढी प्रगती होईल भौतिक आणि जेवढे सायंटिफिक टेम्परामेंट होईल तेवढं तुम्हाला टोळीपासून तुम्ही दूर जाता. तुम्ही इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्तिवादाकडे जाता आणि तुम्हाला टोळीची काही गरज नाही. माणूस जेव्हा अगदी प्राचीन युगामध्ये, अश्मयुगामध्ये किंवा दगडाच्या युगामध्ये जेव्हा तो राहत होता, तेव्हा गुहेमध्ये राहताना टोळीची गरज पडत होती, कारण भीती होती अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. ग्रहण कसं होतं, मग ग्रहण होतं तेव्हा काळोख पडतो, मग माणूस घाबरायचा, मग काळोखाला माणूस घाबरायचा कारण श्वापद यायची आणि मग तो कल्पना करायचा मनुष्य, देव, भूत वगैरे यांची. तर माणूस टोळीपासून दूर गेला की तो धर्मापासून दूर जातो. तर जे धर्म म्हणतात किंवा एकत्र येऊन सावित्रीबाई फुलेंच्या समोरच कसले तरी मंत्र म्हणत बायका सगळ्या बसतात, जे सावित्रीबाई फुले शिक्षणाचा मंत्र दिला होता, ते सगळं टोळीचं लक्षण आहे, झुंडीचं लक्षण आहे आणि हे अविकसित मानव मेंदूचं लक्षण आहे. असं म्हणजे हे आधुनिक अँथ्रोपॉलॉजी पासून समाजशास्त्रापर्यंत सर्वांनी मान्य केलेली गोष्ट आहे. काय मानसशास्त्र म्हणजे मी आता काय कार्ल जंग पासून ते तुम्ही मराठीमध्ये वाचायचं असेल तर इरावती कर्व्यांपासून तुम्ही कोणालाही वाचू शकता. विका राजवाड्यांचा होता. विका राजवाड्यांचं एक पुस्तक आहे, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. त्यामध्ये वेदांमधले सगळे श्लोक देऊन त्यांनी भारतीय विवाह संस्था काय होती ते लिहिलेलं आहे. ते जाहीरपणे चौकात जर आज कोणी वाचून दाखवेल तर त्याला मी ताबडतोब 5,001 रुपये, माझी ऐपत आहे म्हणून एवढे, कारण नाहीतर मी सारस्वत बँकेकडनं घ्यायला लागतील मला, तर 5,001 रुपये ताबडतोब देईल. आणि ते सत्य पुस्तक आहे आणि ते विका राजवाडे लिहू शकल्याचं कारण ब्रिटिशांचं शासन होतं आणि ते छापणारे पण कॉम्रेड डांगे होते छापखान्यात. ते विका राजवाडे म्हणाले की हे पुस्तक तुम्ही छापाल तर जाळतील तिला, ते पोलीस यायच्या अगोदर तुमचा छापखाना. डांगे तरुण होते तेव्हा. तर मिरज कटाच्या खटल्यामध्ये त्यांना तुरुंगात जे 10 वर्ष ब्रिटिश सरकार त्याच्या अगोदरचे, तेव्हा ते म्हणले मी छापतो आणि त्यांनी छापलं. ते पुस्तक अजूनही लोकवाङ्मय गृहाचं आहे आणि तुला गुगल जेव्हा ऐकतायत आपलं त्या अमेझॉनवर त्यांना मिळेल. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास एकदा मोठ्याने वाचावा, म्हणजे आपल्याला कळेल की आपण काय होतो आणि तेच जर आपण असतो तरी सुद्धा काय असतो. म्हणजे त्याच्यावर वाईट झालंय म्हणजे तर फारच वाईट. तर अजून एक गोष्ट म्हणजे धर्म म्हटलं की ते सर्व सण उत्सव वगैरे येतात आणि सण उत्सव आणि धर्माशी खूप निगडीत असतात या सगळ्या गोष्टी. तर आणि लोकांचं असं म्हणजे भारत हा उत्सव प्रधान देश आहे आणि तिथे मग हे धर्म जेव्हा असतात तेव्हा तिथे सण आणि उत्सव साजरे होतात. नाहीतर मग हे सर्व संस्कृती, मग ते त्याला एक संस्कृती म्हटलं जातं आणि म्हणजे संस्कृती जपण्यासाठी सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला याच्यावर काय वाटतंय? हे बघ, पुन्हा एकदा अब्राहमिक रिलिजनच्या बाबतीत सण ठरलेले आहेत, म्हणजे जसं की नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर, या विशिष्ट दिवशी विविक्षित गोष्टी त्यांच्या प्रॉफिट संबंधी झालेल्या आहेत. ईद किंवा शियामध्ये मोहर्रम, त्या दिवशी युद्धाला पाणी नाही मिळालं वगैरे. आपल्याकडे उत्सवाला कारण लागत नाही, कारण आपला धर्म नाहीये. आपण ब्राह्मण धार्मिक आहोत. ब्राह्मणांना उत्सव आहेत. तू म्हणशील की त्यांची मुंज केली जाते आणि अनेक विधी ज्या आहेत ते ब्राह्मणांच्या आयुष्यात केले जातात, तेव्हा तो उत्सव मानला जातो आणि तो त्या प्रकारे साजरा केला जातो. त्यांच्या म्हणजे होम, अग्निहोत्र, यज्ञ हे सगळं ब्राह्मणांचे उत्सवच आहेत आणि ते जेवढ्या धूमधडाक्यात केले जायचे तेवढ्या धूमधडाक्यात आता करणं शक्यही नाही. त्यात मनुष्याला पशुबळी द्यायला काही परवानगी होती आणि तो तुम्ही, मी सांगतो ना, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाच, म्हणजे तुला कळेल ब्राह्मणांचे काय होते. एनिवे, क्षत्रियांचे पण होते, पण असे काही हिंदू धर्म नसल्यामुळे असे काही सण नाही. त्यामुळे काय आलंय की पुराणोक्त, म्हणजे आता शूद्रांसाठी ना जे मंत्र म्हटले ते पुराणोक्त, म्हणून शाहू महाराजांच्या प्रकरणात ते लक्षात आलं. आठवतं तुला की शाहू महाराजांचा वेदोक्त पुराणोक्त एक प्रकरण आहे, राजा ऋषी शाहू महाराजांचं. त्यांच्या ते बिचारे खूप धार्मिक होते, म्हणजे इतके समाज सुधारक
जे शाहू महाराज आपल्याला दिसतात ते त्यांच्या या घटनेच्या नंतरच्या आयुष्यातले जास्त झालेले आहेत. त्याच्या अगोदर त्यांना ते धार्मिक पद्धतीने सकाळी हे वगैरे करतात, संध्या वगैरे. तर त्यांना जे मंत्र म्हणतात ते राजाराम शास्त्री भागवत नावाचे एक विद्वान होऊन गेले. म्हणजे त्यांची सगळी परंपरा आहे, म्हणजे दुर्गा भागवत वगैरे त्यांच्या तर राजाराम शास्त्री भागवत ते मंत्र ऐकले आणि म्हणाले की यांना वेदोक्त, हे राजा आहे तर वेदोक्त मंत्र का नाही म्हणत. शाहू महाराजांना काहीच माहित नव्हतं काय मंत्र. आपल्याकडे पूजा करायला येतो तो तुझ्या बारशाला ज्या मंत्र म्हणतो तेच मर्तिकाला म्हणतो का, तुला कसं कळणार? म्हणजे जर का तुला माहितीच नसेल तर, हो ना, की तो काय सत्यनारायण काय आणि असत्य नारायण काय, तो त्याच तो संस्कृतात म्हणतो. म्हणून तर ब्राह्मणांनी वेदांपासून वंचित ठेवलं होतं सर्व बहुजनांना. तर मूळ मुद्दा हा आहे की ते म्हणते राजाराम शास्त्री भागवतांना माहित होतं की हा वेदोक्त मंत्र म्हटला तर तो ब्राह्मणांचा आहे, क्षत्रियांना म्हणजे राजाचा आहे. तर ते म्हणले की असं कसं? तर ब्राह्मण म्हणला मी नाही. आणि ब्राह्मण जो ज्याला शाहू महाराज स्वतः पगार देत होते तो म्हणला मी कोणत्याही प्रकारे यांना वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही, याचं कारण हे शूद्र आहे. त्याच्यावर टिळकांनी अग्रलेख लिहिलेला आहे. त्यांनी अग्रलेखात काय म्हटलंय माहितीये? एक छत्रपती शिवाजीला आम्ही मानून घेतला कारण त्याचं शौर्य होतं, आता प्रत्येकालाच मानायचं का आम्ही? अशा प्रकारचं म्हणजे ब्राह्मण धर्म इतका कठोर आणि कर्मठ आहे, तसं अब्राह्मनिक रिलिजन आहे. आपण जेव्हा म्हणतो ना की इस्लाम एवढा कर्मठ आहे तर हिंदू मोकळा आहे, हिंदू मोकळा नाहीये, ब्राह्मण धर्म आहे, ब्राह्मण कर्मठच आहे. मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही शूद्रांना तुमच्या मंदिरात येऊ देत नाही, तो धर्म आहे. धर्म इतरांना धरून धर्म नाहीये, इतरांना फक्त जाती आहेत तुम्हाला. त्यामुळे लोकांचा गोंधळ होतो की हिंदू धर्म उदार आहे. उदार नाहीये. चारवाक आहेत, रविदास, अनेक संतांना बघ ना, रविदासांची हत्या झाली, त्यांनी ब्राह्मणांबद्दल म्हटलं. संत आहेत ते रविदास, ते चर्मकार समाजातून येत होते. तर नंतर तू लक्षात घे तुकारामांना पुष्पक विमान आलं. त्या काळात पुष्पक विमानच कसं आलं तुकारामांसाठी? लक्षात घे तुकारामांना गायब केले ब्राह्मणांनी. ही इतकी साधी अरे बाजीरावांना विमान नाही आलं तर तुकारामांना कसं येईल? काय बोलतोस तू? तर तुकाराम मोरे यांना विमान आलं याचं कारण ते जास्तच लिहायला लागले होते. तर दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना जे विमान आलं तेच तुकारामांना आलं, एवढं लक्षात घेतो. तर नीट लक्षात घेतलं की लक्षात येतं की तर मूळ मुद्दा हा आहे. काय विचारतो आपला विषय असा होता की हे जे सणवार वगैरे, सणवाराचा मुद्दा असा आहे की तेव्हा पुराणाचं जे आहे ना ते सगळ्या शूद्रांसाठी मोकळं केलं. आता राम, कृष्ण, त्यांचे जन्म, हनुमान, ही सगळी पुराणातल्या कथा आहेत. ही पुराण आहेत आपली, वेद नाही आहेत. हे वेदांमध्ये मूर्ती पूजेचा उल्लेखच नाही, वेदांमध्ये देव नाहीये. तुला माहिती आहे आपल्याला राम कधी मिळाला? जेव्हा रवी वर्माने एक मॉडेल बसवून काढला तेव्हा. हो, हा, म्हणजे आपल्या बहुतेक देवी ज्या चित्रामध्ये दिसतात, ज्या लक्ष्मी, सरस्वती म्हणून तू पूजा करतो ना, नमस्कार करतो ना, त्या रवी वर्माच्या मॉडेल आहेत. आणि रवी वर्माने ती चित्र काढलेली आहेत. आणि राजा रवी वर्माने काढलेली चित्र जी आहेत तेव्हा मॉडेल चांगल्या घरातल्या बायका मिळत नसत. म्हणून ज्या बायका त्यांनी काढली चित्र, ज्या बायकांची, त्यांचा व्यवसाय काय होता हे जाणून घे, मग तुला कळेल की तू कोणाला नमस्कार करतो ते. आणि हे काय मी नवीन गुपित सांगत नाही, ब्राह्मणांनी लपवलेले जसे अनेक ग्रंथ आहेत तसं हे गुपित आहे. त्यामुळे मुळामध्ये सण जे आहेत, आता मी म्हणतो रामनवमी आत्ता झाला, आता हनुमान जयंती, हे पुराण आहे. जसं ग्रीकांचं इलियड आणि ओडेसी हे एक महान पौराणिक ग्रंथ आहेत, मायथॉलॉजिकल म्हणतात, तसं रामायण आणि महाभारत हे आपले महान पौराणिक ग्रंथ आहेत. त्यातही मी तुला सांगतो की रामायणातले श्लोक चौकामध्ये वाल्मिकी रामायणातले म्हणून त्याचा अर्थ म्हणून दाखवा, मी काढून देतो श्लोक. सीतेच्या सौंदर्याचं वर्णन किंवा सीतेला त्याग केला जेव्हा रामाने, तेव्हा राम जे बोललेले आहेत ते बोलण्याची हिंमत नाही कोणाची. आज कोण बोललं तर वेळ लागेल आपल्याला. आपलाच बघ कसं आहे माहिती ना, धर्म दोन प्रकारे फोफावतो. एक जे धर्मावर विश्वास ठेवत नाहीत तेही धर्म वाचत नाहीत, आणि जे धर्मावर विश्वास श्रद्धा ठेवतात ते वाचतच नाहीत. त्यामुळे धर्म फोफावत जातो. त्यांना माहितीच, दोन्ही पार्टीना माहित नसतं की नेमकं लिहिलंय काय. तर काय आहे की आपण या सगळ्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो, याचं कारण आपण ते वाचलेलं नसतं. मूळ मुद्दा. आता हे जे सण आहेत आले, आता तिथे आम्हाला दिवाळीला बळीचा जो सण, म्हणजे बळी प्रतिपदा असो किंवा काय, असा काही स्पेसिफिक
इन्सिडन्स आहे का? म्हणजे बांधून दिलेला अब्राहॅमिक रिलिजन सारखा रिलिजन आहे का? आता परवा बुद्ध पौर्णिमा आहे. त्या बुद्ध पौर्णिमेला एक विशिष्ट एका महापुरुषाचा पूर्ण आयुष्यामध्ये बदल झाला आणि त्या दिवशी त्यांना ज्ञान झालं आणि त्यांना विचारलं त्यांच्या सोडून गेलेल्या शिष्याने, तुम्हाला ज्ञान झालं याला साक्ष कोण? तर त्यांनी ही 4 बोटं जमिनीला लावली आणि सांगितली ही पृथ्वी साक्ष आहे. तर मूळ मुद्दा असा काही धर्म नाही आपल्याकडे. हे नाही सण रामनवमी, राम ह्या दिवशी जन्माला. आता तो कसं आहे की अजून एक 100 वर्षांनी, नंतर 300 वर्षांनी, 400 वर्षांनी, 500 वर्षांनी, 1000 वर्षांनी, 2000 वर्षांनी, 2000 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शक बीक काढून त्या दिवशी देवळ बांधून लोक साजरे करणार. कारण काय, छत्रपती शिवाजी महाराज हे माणूस असणं हे ब्राह्मण धर्माला धोकादायक आहे. कारण एका कुळवाडी समाजातून जन्माला येऊन कुणबी समाज एवढा मोठा मनुष्य झाला, ही गोष्ट ब्राह्मणांना आवडत नाही. त्यामुळे एकतर त्याचं देवत्व त्याला द्यायचं, त्याला भवानी तलवार दिली. आपण लहानपणी जाणलं, मला कित्येक वर्ष वाटायचं की महाराज भवानी तलवार वापरायचे. भवानी प्रगट झाली आणि तिला तलवार दिली, असं आमच्या पुस्तकाच्या धड्यात पण होतं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये भवानीचं चित्र पण होतं, ते पण रामावर्मानेच काढलेलं मूळ चित्र होतं. आणि चित्र त्यानं महाराज घेतायत ते तलवार. असं एका योद्ध्याचा अपमान आहे माहितीये का तुला, की एका योद्ध्याने लोहाराकडे बनवलेली तलवार वापरून मोगल सल्तनत, कुतुबशाही, आदिलशाही यांना जरबेत आणलं मराठ्यांच्या. त्याने स्वराज्य स्थापन केलं आणि ते स्वराज्य होतं, हिंदवी राज्य वगैरे काही नव्हतं. हे सगळं नंतरच्या भटांनी निर्माण केलेली गोष्टी आहे. पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर नावाचं एक अप्रतिम पुस्तक डॉक्टर आह साळुंखेने लिहिले, ते वाच. म्हणजे सण कसे निर्माण होतात ते तुला कळेल. तर आता जे आपण सण साजरे करतो ते सगळे पुराणोक्त आहे. त्यामुळे त्यातही तुम्हाला पुन्हा साजरे करायला सगळ्यांना परवानगी कधी ब्रिटिश आले, त्याच्यानंतर थोड्या लोकांना मिळाली. असं करत करत नाही तर आता सती म्हणून सती केलेल्या बाईची पण पूजा केली जायची आणि त्याचा पण सण केलेला आपण. बाकी 12वं 13वं तर असतंच. म्हणजे तो सण म्हणायचा तर तो पण सण, तेव्हा पण गोडधोड केलं जातं. दिवाळीला पण गोडधोड केलं जातं. कृष्ण जन्म, राम जन्म, हनुमान जन्म हे वेदोक्त नाही, हे ब्राह्मण धर्माचा हिस्सा नाहीये. म्हणजे मी जर ब्राह्मण आहे तर मी हे सण मानणार नाही. पण मी मानतो का? कारण मला सगळ्या बहुजनांची ताकद हवी आहे माझ्या उद्दिष्टांसाठी. म्हणून त्या सणांना मी माझे केले आणि आता त्यांना पण करायला लावतो. अन्यथा शंभुकाचा वध का केला रामाने? का बहुजनांनी रामनवमी पाळावी? म्हणजे ही कथा आहे बरं का, राम ही एक कथा आहे. पण शंभुकाचा वध ही त्या कथेतला भाग आहे की नाही? तर मग असा आपल्या सणांचा जन्म झालेला आहे. आणि मुळामध्ये माणसाला आनंद व्यक्त करायला आवडतो. तुला मी सांगतो की जर आपण विचार केला नाही तर सर्वात जास्त चांगल्या प्रकारे साजरा केलेला आपल्याकडचा सण म्हणजे 31 डिसेंबर. आणि दुसरा जो आनंद देणारा सण आहे तो म्हणजे गटारी अमावास्या. सगळे करतात. हा, सगळे करतात. आता त्याच्यात त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण हा आता सण म्हणायचा सण म्हणू शकतो, नाही म्हणायचा. त्यामुळे सण ही गोष्ट तू इथल्या परंपरेनुसार म्हणशील तर पुराणोक्त आहे, म्हणजे कथेवर आधारलेली आहे. म्हणजे फॅन्टमचा जन्म पण तसं बघायला गेलं तर मग आपण साजरा करू शकतो. तर सुपरमॅनचा पण म्हणजे त्याला काही लिमिट. गेल्या वर्षी रामनवमी अशी वर होती, या वर्षी अशी खाली आली. म्हणजे एवढं, म्हणजे गेल्या वर्षी जी रामनवमी जेव्हा इलेक्शन होते तेव्हा असं वाटत होतं बापरे. ते धर्म आणि राजकारण यांचं मिश्रण ते विषयच आहे. म्हणजे त्याचं वेगळंच आपण अनालिसिस करू शकतो. पण राम ज्यासाठी मानले जातात, म्हणजे पुराण पुरुष म्हणून सुद्धा काही पात्रांना स्थान असतं. जसं रामांचं एक स्थान आहे. ते कशासाठी मानले जातात तर राजत्यागासाठी मानले जातात. त्यांच्या बाजूने मी हजारो वेळा सांगितलंय पण परत सांगतो, त्यांच्या बाजूने जनता होती, लोकशाही बाजूने होती. म्हणजे मतदान झालं असतं तर रामाना मिळाली ती मतं. त्यांच्या बाजूने भरत होता, म्हणजे ज्याच्यासाठी ते राज्य त्याच्या आईने बळकावण्याचा प्रयत्न केला होता तो त्याच्या, म्हणजे विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने होता. वडील त्यांनाच राज्य देण्याच्या बाजूचे होते, दशरथ. म्हणजे अगोदरचं सरकार पण सांगत होतं की तुम्हीच बसा म्हणून.
एवढं सगळं असताना केवळ आपल्या वडिलांनी दिलेला, आपल्या सावत्र आईला दिलेला शब्द, काही संबंध नाही, त्यासाठी राम राज्य सोडून सगळ्यांना जनतेला रडवून वनवासात गेले. हे ह्या अशा एका पुराण पुरुषाचा वापर तुम्ही राज्य मिळवण्याकरता करणं, हा त्याचा अपमान नाहीये का? रामाचा सगळ्यात भीषण अपमान RSS आणि बीजेपीने केला. आता ह्याला धरून धर्म या गोष्टीला धरून विवाह संस्था म्हणजे विवाह करताना नेहमी धर्मातच व्हायला हवा. तू आधी जर मला म्हटलंस तर मी पुस्तकच घेऊन आलो असतो विकार राजवाड्यांचा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. तर तो नेहमी आता तरुणांना, मुळात तरुण मुलांना आता त्याचा प्रश्न पडायला लागला आता, की पूर्वी एक मागच्या 10-15 वर्षापर्यंत हे गोष्टी होत्या की बाबा आपल्या धर्मातच व्हायला पाहिजे विवाह, तो आपल्या जातीतच व्हायला पाहिजे विवाह, असं होतं. पण आता ते त्या गोष्टी जुगारून मुलं पुढे पुढे वेगळ्या वेगळ्या विचार करतायत. जातीबाह्य किंवा धर्मबाह्य विवाह तितक्या पर्सेंट मध्ये सगळीकडे झालेले आहे आणि यशस्वी होण्याचा रेटही तेवढाच आहे त्याचा. यशस्वी माणसं होतात, धर्म नाही होत. यशस्वी जाती नाही होत, यशस्वी माणसं होतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांना देवत्व देण्याची गरज नाही. ती माणसं होती, त्या जातीत जन्माला येऊन ती मोठी झालेली आहेत. हे आपण परत परत लोकांच्या मनावर टाकतो. महाराजांचं कोणीतरी मंदिर बांधलंय, ते पहिल्यांदा मंदिर बांधायलाच दिलं नाही पाहिजे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या कुठच्याही माणसाने त्यांचं मंदिर बांधायला दिलं नाही पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुल्यांचं राजर्षी शाहू मंदिर नाही बांधलं पाहिजे, कारण ते आपल्यासारखे माणूस होते तरी सुद्धा ते महान होते आणि ते आपल्यातून जाऊन महान झाले, हे प्रत्येक बहुजनाला कळलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे विवाह तू म्हणतो जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय, त्याचा जो मुळामध्ये विवाह करणे हे भारतातच अशा प्रकारे चहा पोह्यांबरोबर होतो. अन्यथा जगभर विवाह मुलांना कोणत्याही काळात कोणत्याही ठिकाणी अत्यंत योग्य आणि आर्थिक, खाद्य संस्कृती, विचार करण्याची पद्धत, एकामेकांबद्दलचा आदर, समज, बुद्धिमत्ता, या सगळ्या बेसिसवर कम्पॅटिबिलिटी शोधून लग्न केली जातात. म्हणजे माणसं एकत्र राहतात, लग्न करतात किंवा नाही करत. भारतामध्ये ते कोणता तो जीवनसाथी.com असं, म्हणजे हा एक वेगळाच प्रकार आहे. म्हणजे तुला सांगतो की आयुष्यभर तुम्ही मुलीला सांगता की परपुरुषाकडे पाहू नको आणि एक दिवशी तिचा परपुरुषाबरोबर लग्न लावून देता, जो तिला पूर्ण अनोळखी असतो. आता ह्या हिपोक्रसीला, या कॉन्ट्राडिक्शनला या सोसायटीने असं मान्यता दिली की आपल्या संपूर्ण देशामध्ये सेक्स ही एक टॅबू मानला जातो आता, पण लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे जगामध्ये. म्हणजे हा हिपोक्रसीचाच परिणाम नाही का? तर ज्ञान हे नेहमी तुम्हाला अधिक शहाणं करतं. आपल्याकडे अज्ञान अधिक शहाणं करतं असा समज आहे. त्यामुळे मुलांपासून गपरे, म्हणजे आई बाबा मी कुठून आलो, तू चुप बस, गपस, असं करून 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 शेवटी माणसाचं असं माकड होतं की तो पाहतो त्या पहिल्या मुलीवर लग्न करून टाकतो आणि मग आयुष्याची बर्बादी होते. त्यामुळे तो काय आता, आणि पहिली मुलगी काय 10वी काय, चहा पोहेच खायचे आहेत आणि ठरवायचं आहे, तर ती मुलगी परत तुम्हाला 90% तुम्हीच ठरवणार की जात असली पाहिजे, पोटजात असली पाहिजे, गोत्र असलं पाहिजे, रंग, म्हणजे मुलाचे आई वडील जे आहेत किंवा मुलीचे आई वडील जे आहेत तेच एकामेकांना भेटून ठरवतात. आता मुलं मुली लग्न करतात का आई वडील लग्न करतात? मग त्याच्यावर एक आर्ग्युमेंट असं केलं जातं की दोन कुटुंबांची लग्न होतात. आय अग्री, दोन कुटुंबांची लग्न होतात हे खरं, पण तेवढी समज आपल्या मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे की नाही की एक आपल्या कुटुंबाच्या योग्यतेचं कुटुंब किंवा त्या बुद्धिमत्तेचं किंवा तोलाचं मनुष्य आपल्या बरोबर पाहिजे आपल्या आयुष्याला, तर त्यात बॅलन्स ऑफ पॉवर राहील, नाही तर गडबड होईल. हे मुलांना कळायला पाहिजे. हे आई वडिलांना कळलेलं आहे 58, 90, 60व्या वर्षी, ते मुलांना डायरेक्ट ऍप्लिकेबल करून टाकतात. असं कसं चालेल यार, हे बरोबर नाही. पण त्याही पेक्षा गमतीची गोष्ट, परत एकदा विकार राजवाड्यांचं जाऊ किंवा पूर्वीच्या काही तू पुराणात बघ ना, स्वयंवर व्हायचे. बरोबर. त्या स्वयंवरामध्ये स्त्रीला नाकारण्याचा अधिकार होता. रावणापासून कर्णापर्यंत नाकारला गेलेला आहे. सीतेने रावणाला नाकारलं तसं द्रौपदीने कर्णाला नाकारलं, म्हणजे नाकारण्याचा अधिकार होता. त्या स्त्रिया हसत असत, म्हणजे वधू परीक्षा लावायची. संपूर्ण प्राणी जगामध्ये
नर हा म्हणजे मुलगी म्हणजे नर हा आपल्याला पिसारा फुलवतो, मोर असतो, लांडोर नाही करत ते, बरोबर. आयाळ वगैरे सिंहाला असते, सिंहिणीला नसते. पण फक्त मनुष्यामध्ये उलट होतं की मुलीच्या कडनं दमलेले लोक जातात आणि पाया पडून हुंडा देऊन म्हणजे मोर हुंडा देतो, ऍक्च्युली तो पिसारा पसरून नाचतो आणि एक खुश करतो. सिंह त्याची आयाळ पसरून येतो आणि तो खुश करतो. इथे हुंडा देऊन आणि तुम्ही IAS आहात, छान डॉक्टर, तर फारच छान मुलगा. ही काय म्हणजे ही पद्धत आपल्याकडे सुद्धा नव्हती खरं तर. मी आत्ताच उदाहरण दिलं सीतेचं, द्रौपदीचं, ही 2 मोठी उदाहरणं आहेत पुराणातली. पण भारतीय विवाह संस्था ही जी आत्ता आहे तशी ती अगोदर नव्हती. म्हणजे आता जर हे लोक एवढं सांगतात ना, मागे मागे देतात, आपल्या संस्कृतीतल्या 5000 वर्षापूर्वीच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, त्या नाही त्या घेतात, आयुर्वेद वगैरे, म्हणजे त्याच्याने माणूस मरण्याची हमी. तर या उलट विवाह संस्था तुम्ही फॉलो करून दाखवा. माझं मोहन भागवतांना आवाहन आहे की भारतीय विवाह संस्था जी मूळ होती तशी आपल्या संस्कृतीत होती की नाही, मग त्या संस्कृती आणून दाखवा, म्हणजे मुलं खुश होतील. तू वाचून बघ ते पुस्तक, ते RSSच्या कुठच्याही शाखेमध्ये मोठ्याने वाचून दाखवावं त्यांनी. एवढं ज्ञान कार्य करावं बस, तर मी समजेन की त्या बौद्धिक बुद्धिमत्तेवर विश्वास आहे त्यांचा, आपल्या पूर्वजावर विश्वास आहे आणि आपल्या संस्कृतीवर विश्वास आहे. नाहीये, हे सगळं ढोंग आहे. आणि त्यामुळे आज जे आपण विवाह करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला सांगू इच्छितो की मॅट्रिमोनियल कॉलम प्लीज वाचत जा. मी आता पेपर वाचतच नाही, पण जोपर्यंत वाचत होतो तेव्हा मी अत्यंत आवडीने, म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर पण लग्न झाल्यावर पण मॅट्रिमोनियल कॉलम वाचायचो. मी आतापर्यंत कुठच्याही मॅट्रिमोनियल कॉलमच्या कुठच्याही रकान्यामध्ये मुलगा, ब्राह्मण, देशस्थ, कराडे असं लिहिलेलं, मुलगी काय राजपूत किंवा मराठा, देशस्थ मराठा असं वगैरे लिहिलेलं असतं. मी आतापर्यंत एकही असं स्थळ बघितलेलं नाही मुलाचं किंवा मुलीचं. मुलगा हिंदुत्व, मुलगी हिंदुत्व, सनातन धर्म एवढं लिहून सोडून दिलंय, आणि अशी मुलगा कोण पाहिजे तर सनातन धर्म हिंदुत्व असं दाखव, मग मला हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मोठेपणा सांग. बोगसगिरी. इथेच त्यांचं पितळ उघडं पडतं. बरोबर, ते आपल्या सोयीनुसार घेतात. आणि आहे ना मग तू RSS मधले सगळे जे आहेत किंवा बीजेपीतले जे सगळे नेते मंडळी आहेत, नेते आहेत, ज्यांचं लव्ह मॅरेज झालेलं सोडून देऊ आपण, ज्यांना ठरवून लग्न केलेलं आहे, त्यांनी किती जणांनी जाहिरात देताना असं दिलंय की आमचा धर्म हिंदुत्व, आमचा धर्म सनातन धर्म. झालं, खोटा आहे, असा कोणता धर्मच नाहीये. ब्राह्मण धर्म आहे, बाकी फक्त जाती आहेत. तर जात लिहिणारच ना, कासार, शिंपी असं लिहिलेलंच असतं, ते लिहिणारच, कारण पर्यायच नाहीये तुम्हाला असं करायचं असेल तर लग्न. त्यामुळे आपण एका अत्यंत भंपक आणि ढोंगी आणि पाखंडी संस्कृतीमध्ये जगतो. तुला सांगतो की मला माझ्या देशाचा अभिमान आहे का, तर मला माझ्या देशाच्या अनेक गोष्टींचा अभिमान आहे, पण त्या सगळ्या नासवल्याबद्दल मला फार वाईट वाटतं. आणि मी जगात यायच्या अगोदरच नाचवून ठेवल्या होत्या, त्यामुळे मी तर काय करू शकत नाही. आणि माझ्या समोर नाचवले असते तरी आता माझ्या समोर 11 वर्ष अजून नाचवतायत, तर मी काय केलं, काय नाही करू शकत. धर्माला जोडूनच एक गोष्ट येते, ती म्हणजे अध्यात्म. मुळात अध्यात्म म्हणजे काय आहे? कारण की खूप वेळेला लोकांना असं वाटतं की बाबा एखाद्या साधू पुरुषाकडे गेलं आणि त्याने 4 गोष्टी सांगितल्या, तर त्याने ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या असतात त्या आम्हाला आचरणात येतात आणि मग त्यामुळे काहीतरी चांगलं होतं त्यांचं, किंवा मग एक मनाला शांतता मिळते. व्हॉटएव्हर, प्रत्येकाचं वेगवेगळं अध्यात्म आहे. मग ते थोडं देवाकडे जातं, देवाकडनं खाली येतं, कमी जास्त. तुमच्या मते अध्यात्माची व्याख्या काय आहे? आणि अध्यात्म कोणी व्यवस्थित सांगितलं तुमच्या आतापर्यंतच्या एवढ्या वाचनात, लिखाणात आहे? अध्यात्म हा शब्द जर संधी सोडवायचा झाला तर त्याचं वेगळं रूप होईल. म्हणजे अध्यात्माचा ओव्हरऑल अर्थ सांगतो, संधी सोडवत नाही. आता ती पण करू शकतो, म्हणजे संस्कृत शब्दाची संधी असते. अध्यात्म जसं एक शब्द असतो, त्याच्यामध्ये 2 शब्द एकत्र आलेले असतात, त्याला संधी म्हणतात.
आणि त्या दोन शब्दांनी मिळून त्या शब्दाचा वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तर त्याच्यात आपण पडूया नको, ते व्याकरण ते पाणिनींनीच केलं, त्यामुळे तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. पण अध्यात्म म्हणजे मोठी तुला इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर एनलायटनमेंट ऑफ वन सेल्फ, म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाला स्वतःच्या बद्दल जाणीव होणे, म्हणजे स्वतःच्या उद्दिष्टांबद्दल, या जगातल्या काय इमॉर्टल गोष्ट आहे, काही मॉर्टल गोष्ट आहे याबद्दल, कुठे आपल्याला पोचायचं याबद्दल, आणि भौतिक आयुष्य आपलं किती आहे आणि आपलं आयुष्य भौतिक किती नाही आहे. म्हणजे तू त्याला नशीब, प्रारब्ध वगैरे चुकीचे शब्द वापरू शकतोस, पण इट्स अ प्रोबॅबिलिटी. आयुष्यामध्ये इतकी माणसं असल्यामुळे आणि इतकी संधी कमी असल्यामुळे आणि एवढे देश, एवढे रंग, तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन जे आहे, स्टॅटिस्टिक्स जर शिकला असेल तर परम्युटेशन कॉम्बिनेशन, त्यातली जी प्रोबॅबिलिटी तुझ्या वाट्याला येणार आहे एक्झॅक्टली, ते जाणून घेण्याचं कोणत्याही प्रकारचं यंत्र तुझ्या हातात नसताना तुला कुठे पोचायचं हे तुला माहित असलं पाहिजे भौतिक दृष्ट्या. आणि त्या भौतिक दृष्ट्यात पोहोचण्याला लिमिट आहे. म्हणजे मध्यंतरी एका फिजिसिस्टने मला फार सुंदर, मी इंटरव्ह्यू पाहिला, मला नाही म्हणजे व्यक्तीच्या, मला नाही, एक फार सुंदर सांगितलं, दोन ईश्वर आहेत. एक ईश्वर म्हणजे जो लोकांनी जाणलाय आणि ज्याच्यावर भांडणं करतायत असं, आणि ठोस त्याने नियम मांडलेत, त्याने चहा प्यावा की न प्यावा, सकाळी उठल्यावर खावं कधी आणि कधी नाही ठेवावं, मग नाताळच्या दिवशी काय करावं हे सांगतो, किंवा रोजे ठेवावे वगैरे हे सांगतो, हा एक ईश्वर आहे. बरोबर. हा, तो म्हणतो की ज्याला टेम्परामेंट सायंटिफिक आहे तो ईश्वर. दुसरा ईश्वर जो आहे तो अज्ञात असणं, याला ईश्वर म्हणतात तुम्ही. म्हणजे काय की अजून विज्ञानाचा त्याचा शोध लागलेला नाही, त्या पलीकडचा जो एक अंधार आहे, ती गुहा कधीतरी शोध लागणार आहे त्याचा, पण आत्ता लागलेला नाही. त्याला तुम्ही जर ईश्वर मानत असाल तर तो आहे. पण तो आहे म्हणजे काय, तो आहे असून नसल्यासारखाच आहे. कारण जोपर्यंत एखाद्याचा शोधच लागत नाही तोपर्यंत तो आहे असं मानण्यापलीकडे त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे तो ब्लॅक होल आहे, पण म्हणून काय तू ब्लॅक होल मध्ये जाऊ शकतो का, नाही ना. म्हणजे ब्लॅक होलचं काही तू काही करू शकत नाही. त्याच्या पुढे 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 तू जसं विज्ञान जाईल तसा तू जात जाणार. विज्ञान ही बॅटरी सारखं आहे, मशाली सारखं आहे, टॉर्च सारखं आहे. त्यामुळे माणसाला हे जे मी आता बोलतोय त्याला तू काही प्रमाणात अध्यात्म समजू शकतो. इंडिव्हिज्युअलसाठी, व्यक्तीसाठी अध्यात्म म्हणजे स्वस्थ म्हणतो ना आपण, माणसाला म्हणतो ना, एखादा माणूस स्वस्थ आहे, हो ना, आणि एखादा माणूस अस्वस्थ आहे. इथे संधी फार महत्वाची. स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थित झालेला जो आहे तो स्वस्थ, आणि अस्वस्थ म्हणजे स्वतः सोडून सगळ्यावर तो धावतोय नुसता, तो अस्वस्थ. त्यामुळे जो स्वस्थ होण्याकडे मनुष्याचा जो प्रवास आहे तो पूर्ण होतो तेव्हा तो अध्यात्म जाणतो. मग तो नसलेला ईश्वर आणि असलेला ईश्वर यातला फरक समजू शकतो. असलेल्या ईश्वराचा काहीही उपयोग नाही आणि नसलेल्या ईश्वराचा जो शोधच लागायचा आहे यातलाही फरक कळतो. आणि याच्या जवळ गेलेला महापुरुष कोण असं तू मला विचारलंस तर गौतम बुद्ध. बुद्ध नेहमी असं म्हणत असत की जगामध्ये नित्य असं काही नाही, हे जग अनित्य आहे. बायोलॉजिकल साठी पण नॉन बायोलॉजिकल साठी पण अनित्यता आहेच. तुम्ही कायमस्वरूपी नाही असणार आहे या जगामध्ये, एक गोष्ट. दुसरं गोष्ट बुद्धांनी, ते मगाशी म्हणाल होते, त्याने सांगितलं ईश्वराच्या संकल्पनेविषयी मानवाने चर्चा करू नये. याचं कारण ईश्वर ही अस्तित्वगत संकल्पनाच नाही. चार्वाकांनी जसं सरळ ईश्वर या संकल्पनेचं खंडन केलं तसं बुद्धांनी नाही केलं. बुद्धांनी पचेल रुचेल असं केलंय काढा. ते म्हणाले की ईश्वर आहे असं मी तुम्हाला सांगितल्याने तुम्ही काय करणार आहात, किंवा नाही असं समजल्याने तुम्ही काय करणार आहात. तुम्ही काय, आता मूळ मुद्दा आहे की काहीतरी प्रश्न तर पडलेला आहे, त्याशिवाय तो अस्वस्थ नाही. तो प्रश्न हा आहे की मी कोण आहे. तर मी कोण आहे याचा शोध म्हणजे अध्यात्म. लोक काय करतात, ईश्वराचा शोध घेतात, त्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्वतःला म्हणावं असं वाटतं. ते चुकीचं आहे. हे पहिल्या जर कोणी सांगितलं तर बुद्धांनी सांगितलं. असा कोणताही अंतराळामध्ये काहीतरी आहे. म्हणजे आपले क्रिकेटर हे सर्वात अज्ञानी लोक वाटतात मला बऱ्याचदा,
कारण सेंचुरी मारल्यावर ते वर वरती बघतात. तर माझं म्हणणं की खाली का नाही बघावं, कारण त्याही बाजूनी पण पृथ्वीच्या आकाशच आहे. आणि विष्णू हा शेषनागावर पृथ्वी आहे, त्यामुळे विष्णू खाली आहे, त्यामुळे असं बघायला पाहिजे. खरं हिंदू धर्माचे असतील तर सेंचुरी मारल्यावर खाली बघायला पाहिजे, कारण विष्णू तिथे आहे ना, कारण त्याच्यावर पृथ्वी उभी आहे, असं असं ते पुराणात म्हटलेलं आहे. तर म्हणून विष्णू पुराणात हेच म्हटलंय. मला त्याच विषयाला घेऊन बोलायचं की लोकांचे यश अपयश हे अध्यात्माशी जोडलं जातं. म्हणजे ते म्हणतात की जेवढे उद्योगपती आहेत किंवा जे सेलिब्रिटी होतात किंवा ज्यांचं नाव होतं, पैसा होतो, ते अध्यात्म जाणतात, ते देवाच्या जवळ असतात, ते सतत ते पूजा अर्चा करत असल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना यश प्राप्त होतं, असं एक त्यांना त्यांची एक समज आहे. त्यामुळे जे गरीब असतात ते नेहमी त्या दिशेने जायचा प्रयत्न करतात, जे श्रीमंत असतात ते तर गवगवास करतात. सो तो त्याच्यामध्ये कुठेतरी चक्रात अडकलाय आणि मग त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील या सगळ्या गोष्टींमुळे, असं वाटतं का? आपल्याकडे सेलिब्रिटी कोणाला म्हणतात मला माहित नाही, पण मी 2 प्रकारची वेगळी अत्यंत उदाहरणं देतो. आध्यात्मिक न्यूटन आणि आइन्स्टाईन आध्यात्मिक होते का? नाही. ईश्वराच्या संकल्पनेला मुळामध्ये आव्हान दिल्याशिवाय तुम्ही फिजिसिस्ट होऊ शकत नाही. बरोबर. दाऊद इब्राहिम याला तुम्ही आध्यात्मिक म्हणू शकता का? तो यशस्वी झालाय म्हणून विचार. तर दाऊद इब्राहिम असो किंवा पाब्लो एस्कोबार असो, हे आध्यात्मिक होते का? ते फोर्ब्स मॅगझिन मध्ये सहज त्यांचं नाव येऊ शकतं. कदाचित त्यांची अनधिकृत संपत्ती ही अडाणी अंबानींच्या एकत्र संपत्तीपेक्षा जास्त असेल. खरंय. बरोबर. तर म्हणजे याचा यशाचा आणि अध्यात्माचा संबंध काय? किंवा देवाचा कृपा वर्षाव झाल्यामुळे याला हा इथे पोचला असं म्हणत असाल तर मग दाऊदचं उदाहरण उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे अशी मी 500 उदाहरणं सांगेन. किंबहुना आपल्या संसदेमध्ये गुन्हेगार जास्त लवकर आणि जास्त मोठ्या संख्येने पोहोचतात, तर देवाचा त्यांना आशीर्वाद आहे असं मानायचं का? मग देव असा असेल की जो गुन्हेगारांना आशीर्वाद देऊन संसदेत पाठवतो आणि लोकशाहीचं वाटोळं करतो, तर बरोबर नाही ना देव. म्हणजे या संकल्पनेला आव्हान देणं गरजेचं आहे. आणि जर संकल्पनेला आव्हान नसेल द्यायचं तर देव असं करत नाही हे मानलं पाहिजे. म्हणजे आपल्याला देव नीट माहित नाही. त्यामुळे देवाच्या जवळ असणे आणि देवाच्या दूर असणे असं काही नाही. माणूस स्वतःच्या जवळ किंवा स्वतःच्या दूर असतो. म्हणून ते म्हटलं स्वस्थित, स्वतःमध्ये स्थित असलेला मनुष्य हा सर्वात आध्यात्मिक मनुष्य असतो. आणि स्वतःपासून दूर जातो तेवढा तो अस्वस्थ होत जातो. त्यामुळे माणसाला अंडा सेलमध्ये ठेवल्यावर मॅड होतो जवळपास. लक्षात ठेव, माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते ती स्वतःच्या कंपनीची. स्वतःच्या एकटेपणामध्ये आपल्या आतला अंधार जसा माणूस बघायला लागतो तर तो घाबरून जातो. म्हणून माणूस नेहमी दुसरी ऑब्जेक्ट शोधतो. मग ती पिंड असो, मग अरे अमेरिकेत अग्निशामक दलाने लावलेलं असं पिंडीच्या आकारात एक होतं, त्याची कित्येक वर्ष हिंदू पूजा करत होती. हिंदू म्हणजे इकडून गेलेले लोक, तर ते पूजा करत होते. ते शेवटी काढायला लागलं त्यांना. त्याचे व्हिडिओ आहेत, तू बघ युट्यूबवर. म्हणजे माणसाला ऑब्जेक्ट लागतं, तो अस्वस्थ आहे असं समजायचं. त्याचा अध्यात्माशी काही संबंध नाही. मला जर इथून कुंभापर्यंत आंघोळ करायला जायला लागत असेल तर मला एक प्रश्न तर नक्की पडला पाहिजे की हे शाही स्नान काय भानगड आहे? कारण शहा हा शब्दच पर्शियन आहे आणि शाही हा शब्द कुठच्याही वेदात किंवा पुराणात सुद्धा नाहीये. एक तर कुंभ हा पुराणोक्त आहे, वेदोक्त नाही. त्यामुळे ब्राह्मणाने जाण्याची गरजच नाही. ब्राह्मण त्याच्याहून श्रेष्ठ मानलेले. पुराणातलं काय आहे, ते समुद्र मंथनातनं 4 थेंब पडले, ते 4 ठिकाणी कुंभ होतं. बरोबर. असा तो बरोबर आहे. पण हे सुरू होण्याच्या मागे शाही स्नान कुठून आलं? आता मला सांग, हिंदू सनातन जे काय त्याच्यात शाही शब्द कुठून आला? ते अकबराने सुरुवातीला केलं म्हणून ते शाही स्नान झालं. सुरुवात अकबराने केली. त्यामुळे आपल्याला माहित नसलेल्या गोष्टीला कशाचं काय कोण जोडून जाहिरात करतं म्हणून ते अधिक योग्य आहे असं मानणं चुकीचं आहे. आणि तुला सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यात समजण्याची की सत्य आणि संख्या यांचा काही संबंध नाही. जेव्हा जीसस ख्राइस्टला सुळावर चढवण्यात आलं, तो खरं बोलत होता, सुळावर चढवलं तेव्हा त्याच्या विरोधात मतदान जास्ती झालं होतं. बहुमताने सुळावर चढवलं त्याला. त्यामुळे खूप लोक, अमिताभ पण जातो हल्ली त्या मंदिरात, मग बरोबर आहे की नाही, जातात लोक. अंबानी जातात पाया पडायला तिथे. मला जायला पाहिजे तरी
कुंभामध्ये सगळ्या यांनी स्नान केलं, मग संख्या ज्यांच्या बरोबर आहे आणि लोक त्यांचे फोटो छापतात म्हणून ते बरोबर आहेत असं नाही. कारण जेव्हा गॅलिलिओ खरं बोलत होता, कोपर्निकस जेव्हा खरं बोलत होता, न्यूटन जेव्हा खरं बोलत होता आणि असे असंख्य लोक खरं बोलत होते, तेव्हा ते खोटे बोलतात असं मानलं लोकांनी. नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे जबरदस्तीने चर्चने म्हणायला लावलं त्याला. ही गोष्ट खरी आहे की नाही? त्यामुळे मी सांगतो ते एक, आता कुंभापासून ते पूजेपर्यंत सगळ्या गोष्टी या अनित्यमध्ये म्हणजे बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे जे अनित्य आहे त्यामध्ये येतात. त्या तुझ्या संदर्भातल्या नाही. तुझा स्वतःचा शोध हा तुझ्या संदर्भातला आहे, तो तू घेतलास. कठीण आहे, त्रास आहे, कष्ट आहे, पण ही 4 बोटं ठेवल्यावर ही पृथ्वी साक्ष आहे की तू तो शोध घेतलास तर तू स्थिर होतोस आणि मग स्वस्थ म्हणतात त्याला, ते अध्यात्म. तो शोध ज्या लोकांचा कंप्लीट झाला, अशी मला म्हणजे आध्यात्मिक अर्थाने 2 माणसं माहिती, त्यांची बंदिरं बांधलेली आणि त्यांचे मठ आहेत, तिथे जाऊ नका प्लीज. निसर्गदत्त महाराज एक, आणि दुसरे रमण महर्षी. आणि आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू नाही, हिंदवी संस्कृतीमध्ये निर्गुणाची पूजा आहे. निर्गुण म्हणजे काय? की मूर्तीच नाहीये. मग ते इस्लामच्या किती जवळ जातं. पण इस्लाम मध्ये सुद्धा काबाची जाऊन पूजाच करतात की शेवटी ऑब्जेक्ट तिथे आलं, तिथे अनइस्लामिक झालं, लक्षात ठेवा. आणि जगामध्ये ईश्वराचा शोध घेण्याकरता ऑब्जेक्ट असायला नको, म्हणजे सगुण असायला नको असं मानलं जातं अंतिम तत्व. याचं कारण असं की जोपर्यंत सगुण आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आत जाणार नाही. हो, तुम्ही समोर जाता, ऑब्जेक्ट कडे जाता. प्रॉब्लेम सब्जेक्ट मध्ये, प्रॉब्लेम तुझ्यामध्ये, आणि तो ते शोध घेण्याची धैर्य असणं हे अध्यात्म. तर तो धैर्य तुकारामांमध्ये होतं, ते धैर्य बुद्धांमध्ये तर होतं, चर्वाकांमध्ये होतं, नंतर महात्मा फुल्यांमध्ये होतं, डॉक्टर आंबेडकरांमध्ये होतं, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होतं. त्यांनी काम वेगवेगळं केलं असेल. त्यांना आपल्या भौतिक आयुष्याचं उद्दिष्टही कळलं होतं आणि मानवतावादाचं त्याला परिमाण लावायला पाहिजे हेही कळलं होतं. दुसऱ्या माणसावर सूड न घेणे ही भावना कोणत्याही कारणाने आपल्या त्याच्यात भिन्नता असेल तर ही माणसाला अधिक आध्यात्मिक बनवते. प्रतिशोधाची भावना ही माणूस अआध्यात्मिक असल्याचं लक्षण आहे. म्हणजे बुद्धाने त्याच्यावर पण म्हटलंय की प्रतिशोध ही गोष्ट असा जळता निखारा आहे जो पहिले तुम्ही तुमच्या हातात घेता दुसऱ्यावर मारण्याअगोदर. आता येणाऱ्या पिढीला जेव्हा आपण म्हणतो ना की जसं तुम्ही म्हणाला की स्थिर होणं महत्वाचं आहे, अस्थिरतेकडे जास्त जग फिरतं. त्या पिढीसाठी नाही म्हणत, हे इंडिव्हिज्युअल आहे. पिढीला कोणताही संदेश नाही माझा, कोणत्याही गर्दीला माझा काही संदेश नाही. हे बघ, मी अनेक वर्ष पत्रकार म्हणून, नंतर संशोधक म्हणून, लेखक म्हणून अनेक ठिकाणी जातो. एक माणूस सुद्धा खूप भारी असतो बोलायला. कधी कधी लाखभर लोकांचं गर्दी असते ती प्रॉब्लेमॅटिक होऊन बसते. कारण ते ना जसं की हे पण फार सुंदर बुद्धांनी म्हटलंय, मी तुम्हाला बोट जेव्हा चंद्राकडे दाखवता आणि तुम्ही जेव्हा बोटाचीच पूजा करायला लागाल माझ्या, तेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो. तसं ते संमोहित होतं गर्दी, आणि गर्दी संमोहित करणारी माणसंही फार धोकादायक असतात. त्यातला एक मला बनायचं नाही. त्यामुळे या पिढीला वगैरे मला काही सांगायचं नाही. पिढीला आपल्याला हवं ते करू दे, त्यांना चुका करून शिकता येईल. हा, बेसिक डूज अँड डोंट सांगू शकतो आपण की उदाहरणार्थ सायनाइड पिऊ नको, ही भौतिक गोष्ट आहे, बरोबर. किंवा या माणसाची मैत्री तुझ्या शेवटी मरणाला काळ ठरेल, किंवा पाकिट माराबरोबर शेवटी तू पोलिसातच जाशील, हे तुरुंगातच जाशील, हे भौतिक गोष्टी सांगू शकतो. पण एकंदरीत आयुष्याबद्दलचा उपदेश वगैरे की आई वडिलांची पूजा करा, सप्त शनिवारी उपास करा, या वारी मांस खाऊ नका, या वारी मांस खा किंवा नका खाऊ, किंवा शाकाहारी होणे चांगले, मांसाहारी होणे वाईट, मग प्रोटीन चांगलं, मग प्रोटीन मुगडाळ इथं मिळवा, हे असल्या फालतू गोष्टी सांगणं हे कोणत्याही थिंकरचं काम नाही. हे काम त्या लोकांचं आहे जे टोळी बनवून लोकांना लुबाडण्याचे धंदे करतात. मग ती टोळी कुठच्याही धर्माच्या नावाखाली असो. पण मग
परत मला तोच विषय आहे की आपण जर एखादी गोष्ट जसं इतर देशातले नवीन पिढी ही ह्यातून लांब लांब जात एक स्थिर स्थिर ते धोरणाने भौतिक आली. विकासामुळे आली ना. ओके. नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, आइसलँड वगैरेची मी उदाहरणं दिली. ते भौतिक विकास केवढा झालाय. मग लोकसंख्या कमी आहे. स्वित्झर्लंडमध्ये स्वित्झर्लंडमध्ये लोक पैसेच खर्च करत नाही, कारण सरकार तुम्हाला भत्ता देतं, पुन्हा पेन्शन मिळते, पुन्हा आरोग्य फ्री आहे, एज्युकेशन फ्री आहे, सगळं. त्यामुळे बँकांमधनं पैसे काढत नाहीत. हा बँकांचा प्रॉब्लेम झालाय स्वित्झर्लंडमध्ये, माहितीये का तुला. आता हा अशा प्रकारच्या देशात तू राहिला, तू उगाच देवळात कशाला जाशील तू, लक्षात घे. माझी गरजच हा नाही. म्हणजे एक अंबानी का देवळात जातो असं तू म्हणशील. हे सगळे पैसे अंबानीकडे पण आहेत. अंबानी भोवतालचे गरीब जे एवढे कोट्यावधी आहेत ते एक दिवशी संतापून नष्ट करू नये आपल्याला म्हणून जातो. किंवा भीती ही जननी आहे ऑब्जेक्ट शोधण्याची, आणि ते ऑब्जेक्ट सगळ्यात सोपं देव आहे. त्यामुळे मी जेव्हा सांगतो तुला या नॉर्वे वगैरे मी मगाशी उदाहरणं दिली किंवा स्वित्झर्लंडचं उदाहरण दिलं, तिथे भौतिक प्रगती एवढी झाल्यामुळे चर्चेसची म्युझियम झाली. पण एवढी प्रगती साध्य करण्याकरता एक वेगळ्या प्रकारचं टेम्परामेंट पाहिजे, वेगळ्या प्रकारचं शासन पद्धती पाहिजे, वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर जीवनात कोणती असेल तर स्वातंत्र्य. भारतीय माणूस स्वतंत्रच नाही, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तू भारतीय माणसा, म्हणजे या पिढीला मी काय सांगेन की तुम्हाला एक गोष्ट मिळवायची तर काय मिळवा, तर स्वातंत्र्य. पण मग स्वातंत्र्याच्या स्वैराचारामध्ये बऱ्याच वेळेला कोणी ठरवला स्वैराचार? मूळ मुद्दा असा आहे, स्वैराचार हा शब्द रिलेटिव्ह नाहीये का. आता वेश्या ही सगळ्यात स्वैराचारी असते असं तू म्हणशील. मग वेश्येकडे जाणारे कोण असतात? ते त्यांची नावं तुला माहित नसतात. तुला वेश्यांची नावं माहिती असतात, वेश्यांच्या वस्त्या माहिती असतात, पण वेश्यांच्या वस्त्यात जाणाऱ्यांचे तुम्हाला काही माहित नसते. पूर्वी देवदासी प्रथा, पूर्वी काय आता पण देवदासी प्रथा आहे. त्या देवदासी प्रथेमध्ये जो ब्राह्मण आहे तो पहिल्यांदा सावकारीमध्ये तर स्वैराचार करतं कोण? म्हणजे त्यातला तू म्हण शोषक करतो का शोषित करतो? स्वैराचार ही शोषकाने आपल्याला अनुकूल असं समाज असण्याकरता निर्माण केलेला शब्द आहे. स्वातंत्र्य हा खरा शब्द आहे. स्वातंत्र्याच्या भीतीमुळे शोषकाला जी मर्यादा घालावी लागली शोषितांसाठी, ती स्वैराचाराच्या नावाने त्याने घातली. त्यामुळे स्वैराचार हा शब्द तरुण मुलांनी वापरू नये. त्याच्यात खूप गोष्टी आहेत, बरोबर. भौतिक दृष्ट्या म्हणजे इन्फिडिलिटी किंवा पॉलिगामस असणं हे वाईट आहे का? तर हो, पण त्याचं नाव स्वैराचार नाही, तो वेगळ्या प्रकारचं चूक आहे आणि ती गंभीर आहे. त्याचा तुला अपराध बोध झाला पाहिजे, बरोबर. पण त्याला स्वैराचार म्हणणं नाही. स्वैराचार हा इतका लूज वापरण्याचा शब्द नाही. स्वैराचार हा स्वातंत्र्याच्या विरोधातला शब्द आहे. त्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे, तो शोषकाने वापरलेला आहे, तो शोषितांसाठी आहे, तो वापरायला आपण अलाव करता कामा नये. आपण पॉइंट स्पेसिफिक बोल ना. तो इन्फिडिलिटी बद्दल बोलते, ओके, मग त्याच्याबद्दल बोल, दॅट इज ओके. तुला अपराध वाटला पाहिजे, कुणाला तरी फसवणं हे चुकीचं आहे, बरोबर, हो की नाही. म्हणजे मी तुझ्याशी लग्न करणार आहे असं सांगून मला याने 25 वर्ष फसवलं, तो रेपच होता हे म्हणणं पण चुकीचं आहे. कारण 25 वर्ष कोणी लग्नाचं आश्वासन देत नाही. धर्म झाला, अध्यात्म झाला, आणि या सर्वांच्या म्हणजे जसं बरेच लोक म्हटलं की राष्ट्र हे सर्व ज्या सगळ्याच्या वर आणि सर्वांच्या खाली थोडक्यात जी गोष्ट आहे ती राष्ट्र. आपण ज्या समाजात वावरतो, ज्या राज्यात असतो, आणि शेवटी राष्ट्र. तर राष्ट्राबद्दल तुमचं खूप वेळेला वेगवेगळ्या विषयांवर बोलणं झालेलं आहे, खूप गोष्टी झालेल्या आहेत. पण तुमच्या लेखी पूर्वीचं राष्ट्र म्हणजे पूर्वीचा भारत, पूर्वीचा हिंदुस्थान, पूर्वीचा इंडिया, जे काय वॉट एव्हर आहे, आणि आत्ताचा भारत, इतिहास, आणि येणाऱ्या भविष्यातलं म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या एकंदरीत याच्यावर राष्ट्र ह्या गोष्टीवर तुमचं सध्या काय म्हणणं आहे? की सध्या हा शब्द चांगला आहे. हा, राष्ट्र
राष्ट्र म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं नकाशा. तुझ्या डोळ्यात राष्ट्र म्हटल्यावर बघ भारताचा नकाशा येतो, बरोबर? हे भारतासंदर्भात, बरोबर. अमेरिकेचा नकाशा. पण लक्षात घे की हे नकाशे कायम बदलत असतात. गेल्या 1000 वर्षात भारताचा नकाशा किती वेळा बदललाय त्याचा कोणी विचार केलाय? म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये भारत जे राष्ट्र होतं ते नंतर उरलं नाही, नंतर ब्रिटिशांच्या काळात होतं ते आता उरलं नाही, आणि आताही ते बदलणार आहे. सगळे जगामध्ये सगळी राष्ट्र, सोव्हिएत युनियन उत्तम उदाहरण, 15 देश वेगळे झाले. त्यामुळे नकाशा म्हणजे राष्ट्र असं जर मानायचं झालं तर गडबड आहे. मला व्यक्तिशः राष्ट्र कोणतं वाटतं तर माझ्यासारखा समान धर्म विचार करणारी जी लोक आहेत जगभर, कुठच्याही खंडात कुठेही, ती मला भेटली असतील नसतील, ती सगळी मिळून माझं राष्ट्र तयार होतं. ते राष्ट्र कदाचित तुला भेटणारच नाही आयुष्यात, पण ते आहे. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण माझं असंच मत आहे. त्यामुळे ना राष्ट्रप्रेम ही सिंथेटिक कल्पना आहे, वेगळी. त्यामुळे त्याचं जाग करता येत नाही. सी, आपला ब्रिटिश हा शत्रू होता आणि त्याच्या विरुद्ध आपण लढलो आणि ही भूमी मुक्त केली. हे राष्ट्रप्रेम होतं का? तर खरा मुद्दा हा आहे की ते शोषक होते आणि आपण शोषित होतो. तो शोषितांच्या शोषकांविरुद्धचा लढा होता, तो साम्राज्यवादाविरुद्धचा लढा होता, आणि तो जगात आपल्यासारखाच आफ्रिकेतल्या लोकांनी केलेला आहे आणि आशियातल्याही अनेक लोकांनी केलेला आहे, आणि त्यांनी आपला देश त्या शोषकाकडनं स्वतंत्र केलेला आहे. ती भौतिक भूमी जी आहे नकाशात दाखवलेली ती मुक्त झाली, याचा अर्थ लोक स्वतंत्र झाले असा परत होत नाही. आता आपण कुठे स्वतंत्र आहोत? बरोबर. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना सतत बदलत असते, पण ती एका बाबतीत कायम बदलत नाही. ती म्हणजे तुम्ही समान धर्मी म्हणजे पुन्हा धर्म नव्हे, रिलिजन नव्हे, समान नेचर, थॉट प्रोसेस, विचारधारा, मानवतावाद, आणि या सगळ्याला धरून एक उत्तम तत्व एका भारतीय, एका महाराष्ट्रीयन माणसाने सांगितलेलं आहे, विनोबा भावे. जय जगत. जय जगत हेच राष्ट्र. जय जगत म्हणजे काय? अख्ख्या जगाचं भलं. आपण म्हणतो ना, आता विश्वात्मके देवे येणे वागते तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदार. ते दुरितांचे तिमिर जावो, राष्ट्रे सुधर्मे सूर्य पाव. आता ज्ञानेश्वरांचं कोणतं राष्ट्र आहे? ते काय भौतिक नकाशा आहे? त्यामुळे आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, आपल्याला महाराष्ट्रच राष्ट्र आहे खरं. म्हणजे अगदी तुम्हाला जबरदस्ती केली की तुझं राष्ट्र सांगाच म्हणून चढी घेऊन, तर मी सांगेन जे मराठी भाषिक आहेत ते माझं राष्ट्र आहे. म्हणजे हे सिंथेटिक आहे, पण मी सांगेन की महाराष्ट्र हेच माझं राष्ट्र आहे. बाकी राष्ट्रातली जे समान धर्म आहेत, समविचारी आहेत, ते सगळे जगातले माझे आहेत, हे माझं राष्ट्र आहे. पण मग तू नकाशा धरायला तर तू कधी नकाशात आपल्याला महाराष्ट्रच आपला वाटतो, तमिळ माणसाला तामिळनाडू आपला वाटतं. चूक काय येतात? काहीच चूक. ह्या जगात चूक आणि बरोबर हे मानवतावादाच्या निकषावर ठरलं पाहिजे. जर सर्वजण सुखी होणार असतील तर मीच माझं राष्ट्र म्हटलं आणि मी सुखी होत असेल तर उत्तम आहे यार, सगळ्यांना सुखी व्हायचा हक्क आहे. मला तर कधी कधी वाटतं की सर्वांना हिंदू केलं पाहिजे असं म्हणतात, सर्वांना मुसलमान केलं पाहिजे किंवा सर्वांना इस्लाम ख्रिश्चन केलं पाहिजे. माझं म्हणणं सर्वांना सुखी केलं पाहिजे असं का नाही वाटत लोकांना? कारण जर हमीच द्यायची असेल तर सुखाची द्या, तुम्हाला बेटर लाईफची द्या. तुम्हाला प्लेजर आणि हॅपीनेस जर देणार असेल तर मी टॅग कुठचाही लावायला तयार आहे. म्हणजे अमेरिकेत अध्यक्षपद तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही ख्रिश्चन असता, म्हणून म्हणजे ख्रिश्चनच माणसाला अध्यक्षपद मिळतं ना, अजूनपर्यंत मिळालेलं आहे. त्यामुळे टॅग तो अनेक लोक लावतात, राजकारणातले सिनेटर्स वगैरे दुसऱ्या देशात, कारण सगळ्या इमिग्रंटचाच देश आहे ना. तर मला असं वाटत नाही, म्हणजे असं नाहीये, जबरदस्ती नाही, अजूनपर्यंत झालेलं नाही, पुढे होणार नाही, असं दुसऱ्या धर्माचा होईल. पण मुद्दा असं ते सोपं आहे ख्रिश्चन असणं, तर ते सुखी असण्याकडे आहे म्हणून माणसं होतात. तर त्याला काय बाटलेला म्हणणार नाही तू. औरंगजेबाच्या दरबारात स्थान मिळावं म्हणून कित्येक हिंदू आपल्या मुली, कित्येक राजपुतांनी आपल्या मुली
त्या काळातल्या मोठ्या सरदारांना आणि मोगलांच्या अख्ख्या इतिहासामध्ये चढाओढ होती राजपूतमध्ये, मेवाडमध्ये, की आपल्या ह्याची मुलगी ह्याची बहीण दिली तर माझी का नाही मोगलांना. मग त्या दरबारात, दिल्लीच्या दरबारात आपल्या घरातली मुलगी गेली म्हणजे मोठी गोष्ट मानली जायची. तेव्हा कुठे राहिला तुमचा धर्म? ब्रिटिशांच्या समोर झुकले आणि व्हॉइसरॉय आला की पायघडे घातल्या. ते लोक राजे आणि संस्थानं टिकवून आहेत आणि त्यांचे महाल ताजमहाल हॉटेलमध्ये घेतले आणि त्यांना पैसे मिळतात. ब्रिटिशाविरुद्ध 1857 मध्ये लढले, त्यांना नष्ट करण्यात आलं आणि त्यात मोगलांचा वंशज बहादूरशाह जफर पण होता. त्यामुळे मोगलांना भारतीय न म्हणणं हा सगळ्यात कृतघ्नपणा आहे. त्यामुळे राष्ट्र जर म्हणायचं झालं तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याच्यावर आपण एक वेगळा एपिसोड काहीतरी करूया. पण हल्ली जो चित्रपटांमधून भारत माता आणि देशाबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी चित्रपट येतात त्या संदर्भातले, आणि लोकांना असं वाटतं, अरे गँग ऑफ वसेपूर मध्ये तो डायलॉग आहे ना, शनिमाने इस देश को बर्बाद कर दिया, एवढाच पुरेसा आहे. सिनेमात काही दाखव, सिनेमामध्ये एकाच माणसाला गिटार वाजवता येते, 45 वर्षाचा असतो तरी तो वया घेऊन कॉलेजमध्ये जातो, त्याला अत्यंत गरीब असूनही श्रीमंत मुलगी हो म्हणते. मुळामध्ये एक कवीने का म्हटलेलं आहे की प्रेम ही मुळातच पुंजीवादी कल्पना आहे, कारण स्वप्नात राजकुमार येतो, मजदूर येत नाही. खरंय. त्यामुळे सिनेमात दाखवतात ते सगळं असं असं तू कसं हे करू शकतो की राष्ट्र वगैरे जे समाजाचा प्रतिबिंब सिनेमात दिसतंय किंवा कलांमध्ये दिसतंय. गोष्ट खरी आहे का? तर खरी आहे, पण कलांमध्ये दिसतं, प्रोपागंडा आहे त्याच्यामध्ये नाही दिसत. त्यामुळे तू ज्या सिनेमांबद्दल म्हणतो ते प्रोपागंडा आहे. आता हे जो पूर्वापार आहेत, म्हणजे आता काय मोदी आल्यावर सुरू झालं असं नाही. मेरे देश कालच गेले ना मनोज कुमार, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, मेरे देश की धरती. आणि तेव्हा आपण अमेरिकेतनं डुकरांना खायला घालायचं ते गहू आयात करायला तळमळत होतो, अशी परिस्थिती होती. त्यानंतर ग्रीन रेव्होल्युशन इंदिरा गांधींनी घडवली आणि त्यानंतर आपण स्वयंपूर्ण झालो आनंदाच्या बाबतीत. त्यामुळे सिनेमावर विश्वास ठेवून तेव्हा जर कोण भारतातल्या अन्नधान्य खायला आला असतं तर त्याला अमेरिकेचे डुकराचे गहू मिळाले असते. सिनेमावर श्रद्धा ठेवायची असेल तर एकाच सिनेमावर ठेव, संतोषी माता, 75 साली आलेल्या. म्हणजे देव, सिनेमा, धर्म सगळं एकातच होऊन जातं. काही खरं नाही आणि सगळं खरं आहे, बस. त्याच्यानंतर जय संतोषी माता हा पिक्चर 75 साली आला, त्यानंतरच ती देवी निर्माण झाली, त्यानंतर लोक पूजा करायला लागले आणि त्यानंतर तिला इतकं अढळ स्थान प्राप्त झालं की महिला गुरुवार करतात वगैरे, हल्ली ते सगळं पसरलं. त्यातून त्याचं बीज अंकुरे येते. तर म्हणून माझा मुद्दा असा की सिनेमा, धर्म, पाखंड, अंधविश्वास आणि गर्दी बरोबर आहे म्हणून ते बरोबर आहे. म्हणजे संख्या आणि सत्य यांचा मिलाप, संख्या हीच सत्य असं मानण्यात सगळ्या मिळून जमून आले. ते एकाच पिक्चरला तू मान, तू सगळं कळत तुला. आणि तो शोले आला त्याच वर्षी आलेला पिक्चर आहे, तरी तो हिट आहे. हे राष्ट्र उभं करताना ज्या ज्या नेत्यांनी, म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून ते आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी, खूप लोकांनी याच्या मागे काम केलं, पण तुमच्या लेखी असे कोण जे होते खऱ्या अर्थाने त्यांनी भारत स्वतंत्रतेनंतर भारत उभा केला, असे कुठला नेता आहे आणि असे कोणते व्यक्तिमत्व आहे ज्यांचा हातभार खूप मोठा आहे हे राष्ट्र उभं करण्यामध्ये? राष्ट्र उभं करण्यामध्ये स्वातंत्र्यानंतरचे नेते म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या दोघांचं योगदान कधीही विसरता येणार. पण त्याचबरोबर स्वामीनाथन असो किंवा सुखात्मे असो, ज्यांनी स्टॅटिस्टिक्सचा शोध लावून भारतातला भूकबळी बंद केला, किंवा ते अमूलचे जनक, त्यांना अखेरच्या काळामध्ये गुजरातमध्ये मोदींचं शासन आल्यानंतर खूप त्रास सहन करावा लागला. ते नंतर ज्या लोकांनी अनसंग अनऑनर्ड केली, विक्रम साराभाई, होमी भाभा, नंतर ज्यांनी आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या बद्दलच्या वेगळ्या भावना व्यवस्थित जागृत केल्या, ते महर्षी कर्वे. आणि मी सांगतो की आता बघ की एक स्टुडिओ तोडला होता एका कलाकारासाठी, तेव्हा मराठीतले पद्मश्री वगैरे मिळालेले कलाकार सुद्धा बोलताना अगदी वाईटच झालं, ते किती चूक आहे, असं करून नक्कल कोणाची वगैरे असं बोलतात. जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि 100 वर्ष झाली महर्षी कर्वेंना, तेव्हा
त्यांना विचारलं तुम्हाला काय बघावं असं वाटतं, तर त्यांनी, नेहरू तेव्हा विरोधात होते त्या मुद्द्याच्या, तरी बोलले मला मरण्या अगोदर संयुक्त महाराष्ट्र बघायचा आहे. हो. हा कणा म्हणतात. सत्ताधीशासमोर वाकून स्वतःची हॉस्पिटल, स्वतःला पद्मश्र्या आणि स्वतःला सिनेमात काम मिळणं हे तर शक्यच आहे. हे ऑब्विस आहे. खुश झाला. पूर्वी भाटच असायचे. पूर्वी तर पगारच देऊन नेमायचे लोक. हे लोक बिनपगारी करतायत. हे कलाकार नाही आहेत. मराठीत मी कलाकार हल्ली बघतच नाही जवळपास. 2-3 असतील फार. ते सुद्धा आडून बोलतात. पण त्याच्यानंतर साहित्य बद्दलचा नाही, मी आता जे जी नावं घेतली, काही नावं, बरीच नावं माझ्या डोक्यात निसटली. खूप नाव आहेत ज्यांचं नाव मी घ्यायला पाहिजे, असं ज्यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये, जसं की मी इरावती कर्व्यांचं मग असे समाजशास्त्राच्या बाबतीत नाव घेतलं, तर अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जेधे गाडगीळ, नंतर आपले ज्यांनी मनरेगा आता आपण म्हणतो, पण इथे किमान ही रोजगार हमी योजना आणली, ते अशा असंख्य लोक आहेत जे नोन आहेत, अननोन आहेत, संघ आहेत, अनसंघ आहेत, अनऑनर्ड आहेत, ऑनर्ड आहेत, असे अनेक लोक आहेत. त्यांनी हे राष्ट्र म्हणजे नकाशा नव्हे, राष्ट्र म्हणजे लोकांचं सुख बांधलं. ते लोक ज्यांनी धरणं बांधली, विश्वेश्वरय्या, ज्यांनी इथलं स्टॅटिस्टिक्स पंचवार्षिक योजना सुरू केली, महालनोबिस, ही माणसं मोठी होती. ही माणसं समर्पित होती इतरांचं जीवन सुखी करायला. आता जसं देश विक्रीला काढलेला आहे, तसा मी तर 2013 पर्यंत ना चांगले आणि वाईट अनेक नेते पाहिले, पण मी असे नेते नाही पाहिले की जे देश डायरेक्ट विकायला काढले. प्रत्येक माणसाला या भूभागावर प्रेम होतं, म्हणजे मनमोहन सिंगांपर्यंत. त्यानंतर मी जे बघतोय ते आश्चर्यकारक आणि विपरीत आहे. त्याबद्दल आज आपला तो विषय एरवी मी बोलत असतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा ते बोलणार काय, कोळसा किती उगाळावा तेवढा काळाच. पण मला नेहमी असं वाटतं की म्हणजे जसं राष्ट्र उभं करताना सगळ्या लोकांना वाटतं की इंदिरा गांधींचं खूप मोठं योगदान आहे. कुरियन, अमूलचे संस्थापक कुरियन, डॉक्टर कुरियन त्यांचं नाव राहिलं होतं माझ्याकडनं मग. पण मग इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने काही गोष्टी, त्यांचे काही पॉलिसीज आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे इंदिरा गांधी या विषयावर? इंदिरा गांधी या असाधारण नेत्या होत्या, म्हणजे भारतातच नाही जगभर नेतृत्व. बघा, इंदिरा गांधींचे दोष तुम्ही जर सांगायला बसला तर ते दोष राजकारणाचे आहेत. म्हणजे राजकारणामध्ये गौतम बुद्ध जरी गेले असते तरी हाच प्रॉब्लेम आला असता. कारण राजकारण ही कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांना सुखी करू शकत नाही. सर्वांना सुखी करणारा माणूस आयुष्यात काहीच करू शकत नाही. इंदिरा गांधींमध्ये अलौकिक असं देशप्रेम होतं, म्हणजे मानव प्रेम होतं. पहिली गोष्ट, त्यांनी जे असाधारण साहस आणि हौतात्म्य पत्करण्याची हिंमत दाखवली, ती एका गोष्टीला पूरक आहे. एक गोष्ट सिद्ध करायला की स्त्री नेहमीच पुरुषापेक्षा वर चढ आहे गुणवत्तेच्या बाबतीत. ही इंदिरा गांधींनी अधोरेखित केलं. मग ग्रीन रेव्होल्युशन असो, पाकिस्तानची फाळणी असो, किंवा बांगलादेशची निर्मिती असो, किंवा त्या काळात सगळ्यांनी त्यांना अत्यंत दूषणं दिली नसबंदीसाठी. पण आज लोकसंख्येची काय स्थिती आहे? चीन आपल्या पुढे निघून गेला प्रगतीमध्ये आणि लोकसंख्येत 2 नंबरला आला. ह्या सगळ्या गोष्टी आणि तुला म्हणतो की इंदिरा गांधी हयात असताना त्यांनी आणीबाणीच्या वेळेला जे केलं, त्यामध्ये जेलमध्ये ह्या RSSच्या लोकांना टाकलं होतं. आज तुझं काय मत आहे, त्यांना टाकायला पाहिजे होतं की नाही पाहिजे होतं? बरं, इंदिरा गांधींनी एकटीनेच नाही टाकलं, सरदार वल्लभभाई पटेलांनी पण टाकलेलं, यांच्यावर बॅनच टाकलेला, तो उठवला नेहरूंनी. आता मला सांग की हे योग्य होतं की अयोग्य होतं? देशाचा नुकसान फायदा काय होता? इंदिरा गांधींना पर्यायच उरला नव्हता जयप्रकाश नारायणांनी सेनेने उठाव करावा म्हणून सांगितल्यावर. आणि डिस्टॅबलाइज करणाऱ्या पॉवर्स ज्या आहेत, आता सुद्धा देश आपला जो बर्बादीकडे चाललाय, तो काय भारतीय लोक बुद्धिमान आहेत म्हणून नाही. हे सत्ताधीश आहेत, ते बुद्धिमान नाहीये. त्यांच्या मागे काम करतात, त्यांच्या मागे मोसाद काम करतात, त्यांच्या मागे CIA, डीप स्टेट काम करतात.
तर हे सगळे तेव्हापासून प्रयत्न करत होते ह्या भारताचं जी लोकशाही आणि भारताचं जे संपन्नता होत चालली आहे ती थांबवावी म्हणून. इंदिरा गांधींनी अणुस्फोट केला त्यांना चुकवून. आपण जर न्यूक्लिअर पॉवर नसतो तर आज आपली काय परिस्थिती झाली असती. जी सगळी युक्रेनचे हाल झालेले आहेत ते अमेरिकेच्या एका शब्दाखाली बिल क्लिंटनच्या समोर त्यांनी आपली सगळी न्यूक्लिअर वेपन परत केली आणि नॉन न्यूक्लिअर कंट्री बनली. त्यामुळे आज ती त्यांच्यावर ही परिस्थिती आली. आज जर ते न्यूक्लिअर स्टेट असतं तर त्याच्यावर हल्लाच झाला नसता. त्यामुळे लक्षात घ्या की ही सगळी दृष्टी इंदिरा गांधींनी काय दिलं नाही. शेवटी तर त्यांनी जीव पण दिला देशासाठी. आणि म्हणजे त्यांच्याबद्दल काही मला आणीबाणीबद्दल मला लहानपणी राग आहे. मला आता पटतं की आणीबाणीत जे आत टाकले होते ते योग्यच लोक आत टाकले होते. छोट्या लोकांचं सोडून दे. म्हणजे शेवटी काय आहे की ते ब्युरोक्रेसी वाईट करतात. पण ज्यांच्यामुळे आणीबाणी आली ते त्या योग्यतेच होते की ते जेलमध्ये राहायला पाहिजे. कारण ते जर जेलमध्ये राहिलं तर मानवजात सुरक्षित राहील असं माझ्या लक्षात आलं. कारण मानवता स्वातंत्र्य ही आणि बरं 20 कलमी कार्यक्रम होता. त्यातली एक कलम सांग मला जे चुकीचं होतं. 20 कलमी कार्यक्रम ही नवीन गीता आहे असं शंकरराव चव्हाण म्हणाले. तेव्हा पु ल देशपांडेंनी थट्टा उडवली होती की म्हणून मी ह्यांचं ऐकून मी परत गीता वाचायला बसलो की 20 कलमी कार्यक्रम कुठे आहे म्हणून. तर ते संजय उवाच असं पहिलंच लिहिलेलं होतं. त्यामुळे मी समजलो की 20 कलमी कार्यक्रम काय गीता आहे. पण ही थट्टा आज करू शकले असते का पु ल देशपांडे मोदींची? हॅबिटेट सेंटरमध्ये कामराच्या बरोबर उभे राहून बोलू शकले असते का पु ल देशपांडे का त्याच्या बाजूने? नाही करू शकले असते. अमोल पालेकर त्या दिवशी एका इंटरव्ह्यू मध्ये ललन टॉपवर इंटरव्ह्यू त्यांचा झाला त्याच्यात त्यांनी सांगितलं की आणीबाणीला विरोध केला म्हणून त्यांचा चित्रपट परदेश फेस्टिवलला जाऊ दिला नाही परत सत्ता आल्यावर. तेव्हा नभोवाणी मंत्री वसंत साठे होते. त्यांनी तो थांबवून ठेवला. तर कुठून तरी जाऊन वाट मिळाली आणि ते इंदिरा गांधींना भेटले. पंतप्रधान होत्या. तर त्यांनी ऐकून घेतलं. तर त्या म्हणल्या की काय त्यांचं म्हणणं की आम्ही आणीबाणीला विरोध केला म्हणून ते म्हणतात की तुमचा चित्रपट जाता का. इंदिरा गांधी म्हणजे सगळ्या आमच्या योग्य जागावर चुकीची माणसं बसवली असं बोलल्या आणि एका मिनिटात त्यांनी तो चित्रपट जाऊ दिला. व्यक्तिगत प्रतिशोधाची भावना नव्हती. नाही तर 80 साली परत निवडून आल्यावर मोरारजी देसाई सहित सगळ्यावर वरवंटा फिरवणं काय कठीण होतं. बरं फ्री अँड फेअर इलेक्शन घेऊन स्वतःची हार मान्य करणं, स्वतःच्या मुलाची हार मान्य करणं, स्वतः जेलमध्ये जाणं, मुलगा जेल, हे सगळं त्यांनी केलं ना. म्हणजे तुम्हाला आता नामदेव ढसाळ पुरस्कार मिळतोय आणि मला त्यांच्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की असं कोणतरी मध्ये म्हणाले की कोण नामदेव ढसाळ, इथून सुरुवात झाली होती आणि आज जावेद अख्तर आणि तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झालाय. अजून काही माणसं आहेत, अजून काही जण आहेत पण त्यांची नाव हेडलाईन मध्ये आली. दोन तीन एक कवयित्री आहेत. तर मला असं म्हणणं आहे की जगाला कळलं पाहिजे. तर म्हणजे असं म्हणणं नाही पण लोकांना, मुलांना, या तरुणांना कळलं पाहिजे नामदेव ढसाळ काय ताकद होती आणि ते किती महत्वाचे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी काय केलं याच्याबद्दल तुम्ही जरा दोन गोष्टी सांगाल तर. नामदेव ढसाळ मी स्वतः खूप ओळखायचो. मला चांगले होते. मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला एवढंच नाही पण मी खूपदा भेटायचो. पण मी त्यांच्या कविता आता इथे सांगणं पॉइंटलेस आहे. म्हणजे त्या ज्याने त्याने वाचल्याच पाहिजे. तर गोलपीठा हा संग्रह पहिला आहे. त्याच्यानंतर त्यांनी अनेक लिहिल्या कविता संग्रह वगैरे. परंतु नामदेव ढसाळ हे ते कवी होते ज्यांनी केवळ शब्दांच्या जोरावर इथल्या ब्राह्मणवादाच्या ज्या साहित्याच्या भिंती होत्या त्याचा पायाच खचवून टाकला आणि तो इतका जबरदस्त दणका त्याने दिला की गदी माडगुळकर म्हणाले, म्हणजे किती तेव्हा गदी माडगुळकर हे RSS ते म्हणाले आमच्या काळी रसाळ नामदेव होते, आता ढसाळ नामदेवांचा काळ आला. म्हणजे अवहेलना ही आज RSSने केलेली नाही, त्यांची तेव्हाही केलेली. तुम्ही लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून ते नामदेव ढसाळांपर्यंत सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला स्वीकारावं लागतं असं ब्राह्मणांच्या लक्षात आलं की नंतर ते अचानक दैवी गुण असलेले लोक असं म्हणतात. त्यांना हे मान्य होत नाही की ते त्याच मातीतनं आलेले आहेत ज्या मातीला आपण झिडकारलं होतं. त्यांनी आपली गढी उद्ध्वस्त करून टाकली याचा राग असतो ब्राह्मणवादाच्या मनात. नामदेव ढसाळांच्या एवढा आधुनिक आणि कायमच समकालीन राहणारा दुसरा कवी मला तुकारामानंतर कोणी आढळत नाही.
नामदेव ढसाळ जे जगले ते त्यांनी लिहिलं. त्यांच्यामध्ये धैर्य इतकं विलक्षण होतं की ते कधीही आपल्या जगण्याला स्वीकारायला घाबरले नाही. नाहीतर ब्रह्मचर्याचं ढोंग घेऊन आयुष्यभर प्रचारक म्हणून फिरणं आणि लोकांना उपदेश करणं आणि मग अचानक पकडलं जाणं, या अशा देशामध्ये नामदेवांसारखी माणसं, नामदेव ढसाळ, अर्थात तुम्ही लक्षात घ्या, बंड तर त्या नामदेवांनी पण केलेलं आणि त्या नामदेवांना पण लोकांनी त्रास दिलेला. शेवटी नामदेव जर कवी झाला तर त्याच्या नशिबी या लोकांच्या विरोधातलं बंडही येतं आणि या लोकांकडनं विद्रोहाबद्दलचा छळही येतो. तर माझ्या अगोदरच्या आणि नंतरच्या 20 पिढ्यांमधलं बंड जे आहे त्याचा नामदेव ढसाळे आवाज होते. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जेवढं होतं त्याचं चीज या देशात, त्यांना पद्मश्री वगैरे मिळाले, पण माझं नसते अशा गोष्टींवर समाधान होत नाही. त्याचं चीज झालं नाही. जर आपली आजची तरुण पिढी नामदेव ढसाळांच्या कविता पाठ तोंडावर असत्या तर अशी बहकल्यासारखी मशिदीसमोर जाऊन जय श्रीराम म्हणत फिरली नसती. त्या कवितांमध्येच कळतं. त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाचं नावच गोलपीठा आहे. गोलपीठा हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या वेश्यांची वस्ती. त्याचं नाटक आलं, पण कविता संग्रह इतका विलक्षण आहे. म्हणजे मी त्या कविता पहिल्यांदा जेव्हा वाचल्या, आम्ही ठाण्याला राहायचो तेव्हा, मला भडभडलं डोकं. म्हणजे भाषा समृद्ध, त्यांनी भाषेला ज्या पद्धतीने वळवलंय आणि ज्या पद्धतीने कुठच्याही शब्दाला साहित्यामध्ये स्थान, म्हणजे रांड या शब्दाला साहित्यामध्ये आता तुम्हाला मी अजून एक सांगतो, तुकारामांमध्ये पुन्हा साम्य आहे. हे सगळे विद्रोही सारखे आहेत. तुकारामांनी लिहिताना भले तर देऊ गांडीची लंगोटी असं म्हटलंय. अत्रेंनी त्याचं ब्राह्मणीकरण केलं, भले तर देऊ काशीची लंगोटी. का? उठता बसता तुम्ही लोकांना शिव्या घालता शूद्रांना, तेव्हा हेच शब्द वापरता. पण जेव्हा तुम्हाला समाजामध्ये साहित्य, म्हणून साहित्याचं सोवळं पहिले सोडून टाकलं पाहिजे. साहित्य हे नागडं पाहिजे. नामदेवने साहित्य नागडं केलं. म्हणून शिल्प नागडी आहेत आपल्या कुठच्याही देवदेवतांना वस्त्र नाही आहेत, हे पुजारी घालतात वस्त्र. सगळ्या देवी उघड्या आहेत. आणि देवीच्या मूर्त्यांना महिला पुजारी का नाही? पुरुष कोण हात लावणार आहे? त्याने अपवित्र होत नाहीत का? त्या मुळामध्ये त्या मूर्त्या इज नॉट मेंट फॉर दॅट पर्पज. पूजा पर्पज साठी बनलेल्या नाही, त्या कलेच्या पर्पज साठी बनल्या. त्या काळ्याला नंतर रंग फासून यांनी केल्यात मूर्त्या. त्यातल्या बहुतेक बुद्ध स्तूपातल्या मूर्ती आहेत, बुद्धांच्या मूर्त्या आहेत बऱ्याच, इन्क्लुडिंग मुद्रा पहा, तिरुपती बालाजींची मुद्रा पहा, शेषशाही भगवानांची सगळ्या बुद्धांच्या आहेत. त्यामुळे ब्राह्मण हे दुसऱ्यांचे वीर पुरुष, दुसऱ्यांचे थोर पुरुष, ब्राह्मणवाद, दुसऱ्यांचे महापुरुष चोरून ते ब्राह्मणच होते असं करून टाकून शतकांनंतर ते आपल्यात रुळवून टाकण्यात मास्टर आहेत. अजून 200 वर्षांनी नामदेव ढसाळ हे सुद्धा आमचेच होते असं सांगणार आणि ते प्रातस्मरणीय आहेत. आता तुम्ही करणार काय यार? सगळ्यात जर पदार्थांना तुम्ही विरघळवूनच टाकता असाल तर तुम्ही अतिशय जहाल आहात. खरंय राजूजी, खूप बोललो. येस. धर्म, राष्ट्र, अध्यात्म आणि एकंदरीत सगळ्याच चर्चा आपल्याला झाल्या आणि खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणजे आम्हाला जी अपेक्षित मुलाखत होती, म्हणजे गप्पा होत्या मुळात, की खूप वेळेला गोष्टीचं ज्ञान असतं पण ते तेवढ्या डेप्थ मध्ये जाऊन केलेलं नसतं. मी म्हणत नाही की त्याने काही पिढी बनेल त्या गोष्टी, पण हाताच्या बोलण्यावर माझा उद्देशच कधी नव्हता. माझ्या बोलण्यामुळे किंवा लिहिण्यामुळे कोणी घडत असेल तर ताबडतोब ते नष्ट केलं पाहिजे, हे माझं तुला आज पहिलं आणि अखेरचं सांगणं आहे. कारण तो जर स्वतःच्याने घडला नाही तर तो घडला नाही. हे मग मॅट्रिमोनियल कॉलम झालं. काही लोक म्हणतात अरे आम्हाला तशी माणसंच भेटत नाही आजूबाजूला, आमचे ते पण अरे पण तुम्हीच आहात ना माणसं, दुसरी कशाला पाहिजे? बरं, ऑब्जेक्ट कडे का जातात माणसं? सब्जेक्ट मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? मला कोणी माणूस भेटला नव्हता.
या मुलाखतीचा मेन भागच आहे, लोक ऑब्जेक्टकडे जात आहेत सब्जेक्ट सोडून. आणि खरंच म्हणजे आज एक तास 1.5 तासाच्या या सगळ्या मुलाखतीत आम्हाला गोष्ट कळली की कुठली गोष्ट बघताना कुठल्या अँगल दृष्टिकोनातून बघायला हवी. मुळात स्थिर आणि अस्थिर हेच आहे. आणि जेव्हा आपण अस्थिरतेकडनं स्थिरतेकडे जातो तिथे अध्यात्म सुरू होतो. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे लोक म्हणतात ना, मला यशाचं डोक्यात जात नाही यश, आणि ते ते मुलाला कळत नव्हतं की यश डोक्यात जात नाही म्हणजे काय होतं, किंवा मला दुःख झालं तरी मी हुरबडून पडत नाही किंवा समथिंग. तर ते आहे की तुम्ही स्थिर होता. हे थोडक्यात मला एकंदरीत ह्या ओव्हरऑल याच्यावरनं कळलं. स्वस्थ होता. गोष्ट कळते की बाबा एक ठेराव येतो थोडक्यात. आणि आजच्या ह्या मुलाखतीतून ह्या 2-3 गोष्टी जरी आम्हाला जगण्याला शिदोरी म्हणून वापरता आल्या, मी म्हणत नाही की ह्याने काही गोष्टी, पण कधी कधी तलवारीला धार काढावी लागते. तसे आम्ही प्रयत्न करतो आहोत की आमच्या हिसाब निधीच्या माध्यमातून तुमच्यासारखी व्यक्तिमत्व थोडी धार काढतील. तर तुम्ही येता आणि अशा पद्धतीने आम्हाला काही गोष्टी सांगता. आणि जे लोकांचंही म्हणणं आहे की परत परत की राजू परुळेकरांनी हे बोलत राहायला पाहिजे, कारण की तुमचे खूप सारी व्याख्यान मला होतात, पण ठिकठिकाणी तिथे काही आवाजाचा इश्यू असतो, खूप वेळेला ते व्यवस्थित येत नसतं, अशा अनेक गोष्टी असतात. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून गोष्टी येतात. तर थँक्स अ लॉट तुम्ही आल्याबद्दल आणि आम्हाला ह्या 3-4 विषयांवर बोलल्याबद्दल. असेच आम्ही तुमच्यावर प्रेम करत राहू. आणि तुम्ही नवीन नवीन विषय घेऊन काहीतरी 6 महिन्यातून वर्षभरात नवीन एखादा हे घेऊन याल आणि हिसाब नीतीच्या माझी माणसाला वेळ द्याल अशी आम्हाला आशा आहे. तर खूप थँक्स अ लॉट. थँक्यू. तर आज आपण भेटलो राजू परुळेकर सरांना. अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहेच, पण त्याच्याबरोबर एक माणूस म्हणून त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तुम्ही नेहमी बघत आलात की त्यांनी कुठलीही गोष्ट लोक म्हणतायत किंवा ते संख्येला महत्व देत नाहीत, तर सत्यतेला महत्व देतात. ते अस्थिरतेला महत्व देत ते स्थिरतेला महत्व देतात. बुद्ध हा प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे, हे असंख्य गोष्टींवर आज त्यांनी आमच्यावर चर्चा केली आहे. अध्यात्म, धर्म, राष्ट्र, आणि आताच त्यांना नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर झालाय. तर या सर्वांवर तुम्हाला ही चर्चा पाहायला ऐकायला फक्त हिसाब नीतीच्या माझी माणसावर मिळेल. पुढच्या वेळेस नवीन व्यक्तिमत्वाबरोबर भेटू. तोपर्यंत गुड बाय. हा, आणि सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका नेहमीसारखं. तोपर्यंत गुड बाय.